ओके. आणि प्लीज सगळ्यांनी एका जागी स्थिर असाल तर जास्त बेटर, कारण हा. हॅलो. काय म्हणतात कोमल मॅम, काही म्हणतात का? ओके, ठीक आहे. मला इथे सांगायचं आहे की हा जो आज वेबिनार होणार आहे त्याचं रेकॉर्डिंग असणार आहे, ते तुम्हाला मिळणार आहे. सो तुम्ही कॅमेऱ्यात बघायला स्वतःला छान वाटेल अशा स्थितीत बसा. कारण प्रत्येक जण आपल्याला शोधत असतो, इतरांपेक्षा स्वतःला पटकन शोधत असतो की मी कुठे आहे, मी कसा दिसतोय, वगैरे वगैरे. सो सगळ्यांनी, आणि थोडं अजून चालू होत आहे तर सगळ्यांनी टाईप करा की कोणी कोणी कुठून कुठून जॉईन झालेलं आहे. मी पण एक्सायटेड आहे की चला, मस्त. सगळ्यांनी टाईप करा की कोण कोण कुठून कुठून जॉईन आहात. Yes. ओके. सांगली, मुंबई, पुणे, लातूर. गुड. कोल्हापूर. छान. परभणी, पनवेल, जालना. खूप छान. चलो, मस्त. सगळे ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं आहेत. छान. आणि रेकी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात, हे जास्त माझ्यासाठी आज इम्पॉर्टंट आहे. आणि निश्चितच तुम्हाला छान ह्याच्यातनं समाधान मिळणार आहे की चला, आपल्याला इथून आज काहीतरी छान मिळालंय, ही खात्री मी नक्कीच देते तुम्हाला. त्याच्यामुळे चला आपण सुरू करूया. चला, वेलकम सगळ्यांना. सगळ्यांना रेकी, स्वप्रेरित रेकी हिलिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि सगळ्यांनी छान कॅमेरे ऑन करायचे आहेत, मस्त बसायचं आहे छान. कारण हे रेकॉर्डिंग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे. ही माहिती जी रेकॉर्ड होणार आहे ती तुमच्याकडेच राहणार आहे. त्याच्यामुळे छान बसा. ओके. चलो, आपण सुरू करूयात. सगळ्यांनी टाईप केलंय छान, मस्त. ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं सगळे आहेत, सगळे उत्सुक आहात. मला थोडस इथे मी विचारेन की रेकी जाणून का घ्यावीशी वाटली मला. सगळ्यांनी थोडस अनम्यूट करून शेअर करू शकाल तर जास्त छान वाटेल. की रेकीचा विचार कसा आला, असं मी म्हणेन की रेकी जाणून घेण्याचं कसं तुम्हाला सुचलं. कोणी इथे शेअर करू शकेल? हा, बोला. अनम्यूट करा. हॅलो. हॅलो, हा, वर्षा मॅम बोला. हा. मी रेखी म्हणजे मी एक दोन हे सेशन हे जॉईन केले होते. ओके. त्यात म्हणजे माझी कामं करत सेशन जॉईन केले होते. मग ते मला असं वाटत होतं की हे काहीतरी आहे, पण ते मला प्रॉपर वेळ देता येत नव्हता. पण मला असं वाटलं की ह्याच्यात काहीतरी आहे, हे काहीतरी म्हणजे हे मंत्र म्हटल्यानंतर, हे कुठे मेडिटेशन केल्यानंतर थोडंफार आपल्याला स्टेबिलिटी येते माइंडला. ओके. इव्हन मी हा प्रयोग माझ्या मुलांवरही करते. इव्हन परवाच तो तुमचा तो सर्दीचा जो पाठवला होतात ना सेशन, हे व्हिडिओ, वेबिनार, तर हा. तुम्ही सेम अप्लाय मी ह्या मुलाच्यावर केला. व्हेरी गुड. त्याला झोपताच येत नव्हतं, पडला की उठत होता, झोपला की उठत होता, म्हणजे त्याला इतकं हे होत होतं सर्दीने. ते सेम जे तुमचं ते मेडिटेशनचं हे होतं, ते तुम्ही जे रेकॉर्डिंग पाठवलं होतं, मी सेम तसंच्या तसं तीच वाक्य फक्त नाव चेंज करून बोलले. मग त्याला तो फरक पडला, झोपला तो शांत लगेच 5 मिनिटात. ओके. मग गुड. त्यामुळे म्हटलं की आहे कुठेतरी काहीतरी ह्याच्यात सत्य आहे, थोडं जाणून घेतलं पाहिजे, थोडा वेळ दिला पाहिजे. ओके. थँक्यू. निश्चितच खूप अजून डिटेल्स तुम्हाला छान माहिती मिळेल. थँक्यू वर्षा मॅम, शेअरिंग केल्याबद्दल. पुढे आणखी कोणाला बोलावं असं वाटतंय की बाबा रेकी का जाणून घ्यायची आहे, थोडंसं मला तुम्ही बोला. आणि
छान मन मोकळं बोला. इथे असं काही नाहीये की मी बोलणार आणि तुम्ही ऐकायचंय. तुम्ही सुद्धा बोलायचं आहे. छान. अगदी आपण म्हणतो की गप्पा मारायच्या आहेत आपल्यालाच. असं समजू नका की वेबिनार म्हणजे असं काहीतरी सिन्सिअरली थोडंसं ऐकायचंय आपल्याला हाताची घडी घालून, असं अजिबात नाहीये. छान स्माइली चेहरे ठेवा. मस्त वाटतंय, सगळे छान ऐकतायत. शेअर करा प्लीज की रेकी का जाणून घ्यायची, कुठे पाहिलंय, कुठे ऐकलंय, किंवा कोणी रेकी केली आहे, तुम्ही घेतलंय, क्लासेस केलेला आहे, काहीही तुम्ही शेअर करा प्लीज. छान मन मोकळं. हॅलो मॅडम. हा. बोला सर. रे संकेत सर बोला. रेकी रेकी हे मी पहिल्यांदाच ऐकतोय, मला काहीच आयडिया नाही रेकीची. नो प्रॉब्लेम. खूप छान. पण रेकी जाणून का घ्यावीशी वाटली? काहीतरी आहे सुपर पॉवर असं वाटतं. ओ गुड. खरंच आहे. ती सुपर पॉवरचा पण डेमो आज होणार आहे, त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही कुठेतरी छान एका ठिकाणी स्थिर व्हाल, तर जास्त छान फील होईल तुम्हाला ते. मी एक टर्मच पहिल्यांदा ऐकली रेकी काय असते. ओके. निश्चितच तुमच्या शंकांचं निरसन ह्याच्यातनं होणार आहे. तुमच्या प्रश्न तुम्हाला समाधानकारक उत्तर इथे मिळणार आहे. ओके, थँक्यू. थँक्यू. संकेत सर, थँक्यू. आणखी कोणी? ओके. चलो. असं समजूया की रेकी सगळ्यांना माहिती पण आहे, सगळ्यांना माहिती नाही पण आहे. ओके. कारण असतं की कुठेतरी आपण ऐकतो, बोलतो, कधी कधी स्क्रीनवर येतं अचानक हे काय आहे, आणि मग ऍड येते. जसं तुम्ही ऍड मधून जॉईन झालेला आहात, ऍड पाहिली आणि तुम्ही जॉईन झालेला आहात माझ्या ग्रुपला. सो पुन्हा एकदा वेलकम. मी इथे थोडंसं तुम्हाला सांगेल. एक मिनिट हा. संकेत सर तुम्ही. हा ठीक. चला. इथे प्रणव सर आहेत, त्यांनी प्लीज सेटअप तुमचा व्यवस्थित करा. तुम्ही झोपलेल्या सिच्युएशन मध्ये आहात, प्लीज रिक्वेस्ट करेन. इथे आपलं रेकॉर्डिंग होत आहे. ओके. ठीक आहे. आज आपण इथे काही म्हणजे माहिती देणार आहे, ती इतकी इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे कागद पेन घेऊन बसा. काही डेमो होणार आहे तिथे, प्रॅक्टिकल पेपरवर काही डेमो होणार आहे. तो डेमो सुद्धा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ओके. की त्यातनं तुम्हाला कळणार आहे काही सिक्रेट्स तुमच्या सक्सेसचे. तर ते कसे, तेही मी इन डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे. तर इथे मी सांगेन की आता तुम्ही जे आहे की कधी विचारही केला नसेल, आपण खूप स्वप्न पाहतो, खूप स्वप्न पाहतो, खूप बोलतो, विचार करतो, आणि ती प्रत्यक्षात आपले ड्रीम्स कसे पूर्ण होतील ह्याच्याकडे सगळ्यांची धावपळ चालू असते. म्हणजे आजचं लाईफ जे आहे ते नुसतं धावण्यासाठी चाललंय. पण सगळे धावतायत. मला इथे सांगा, 100% कोण शांत, सुखी, समाधानी आहे? असेल तर थंब करा. ओके. समोरचा माणूस ओके, अडचणीत ओके, रेकी ओके. बरेच जण छान रिस्पॉन्स देत आहेत. बर. मी थोडीशी डिस्टर्ब होईल, तर मध्ये मध्ये टाईप फक्त येस और नो, तसं थोडस रिस्पॉन्स करा. ओके. तर इथे आपण प्रत्येक जण रोजच्या धकाधकीच्या जीवनात सुख, शांती आणि कुठेतरी आपल्याला छान जीवनाकडे इम्प्रुव्हमेंट हवी असते, डेव्हलपमेंट हवी असते. म्हणजे काय? सुख हवंय, शांती हवी आहे, खूप पैसा हवा आहे, त्याबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट काय हवंय आपल्याला? कोणी सांगेल इथे? हेल्थ हवी चांगली. येस. खूप छान. खूप छान सर. हेल्थ इज वेल्थ आपण नेहमीच ऐकतो, पण आज आपण जपत नाहीये त्या हेल्थला, कारण आपण सुखाच्या मागे पळतोय. त्याच्यामुळे आज आपल्याला इथे शांती मिळणार आहे, सुख मिळणार आहे, त्याचे मार्ग मिळणार आहेत, आणि हे रेकी मध्ये खूप सुंदर आपल्याला, म्हणजे म्हणतो ना की खूप सहज ते साध्य होतं. ओके. तर पुढे आपण इथे समजून घेऊयात. थोडस आधी मी सांगेन की कसं आपल्याला आपल्या लाईफमध्ये स्वतःवर काम करायचं आहे, किंवा काय चाललंय आपल्या लाईफमध्ये. तर इथे मी सांगेल की आपण जे काही करतोय, वागतोय, बोलतोय, तर ही एक एनर्जी आहे. आज ही एनर्जी सगळ्यांमध्ये आहे, सजीव, निर्जीव,
सगळ्या गोष्टींमध्ये एनर्जी आहे. म्हणजे काय? की ब्रह्मांडीय ऊर्जा. ब्रह्मांडीय ऊर्जा मुळात म्हणजे काय? की पाच तत्व, हे विश्व जे बनलेलं आहे पाच तत्वांनी बनलेलं आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. ओके. तर ह्या पंचतत्वांनी बनलेलं जे विश्व आहे ते ब्रह्मांडीय ऊर्जेने भरलेलं आहे. तर इथे ही ऊर्जा नाही तर एक जिवंत स्रोत आहे. म्हणजे जिवंतपणाचा स्रोत आहे. म्हणजे जो जिवंत आहे किंवा नाही आहे पण त्याला जे कनेक्ट करते त्याच्यात जी एनर्जी येते. म्हणजे आज आपण बोलतोय, आज आपल्याकडे लाईट आहे, सगळे 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 स्रोत हे जे आहे ते ऊर्जेशिवाय शक्यच नाही. खूप ऊर्जा वापरतो आपण, प्रत्येक गोष्टीत वापरतो. बोलण्यात, चालण्यात, वागण्यात, बसण्यात, लिहिण्यात, सगळ्या गोष्टीत ऊर्जेशिवाय काम नाही. म्हणजे हे मूळतः निसर्गतः प्रत्येकात जन्मताच ही ऊर्जा आहे. हे आधी तुम्ही समजून घ्या. की एक सामान्यातलं सामान्य बाळ आज जन्माला आलं तर तो जन्माला येताना त्या ऊर्जेसोबतच येतो. एक ब्रह्मांडीय ऊर्जेसोबतच जन्माला येतो. म्हणजे की ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्यात आहे हे कोणालाच माहिती नाही. की बाबा आपण ही ब्रह्मांडीय ऊर्जा घेऊन आलो म्हणजे मला आता रे की समजली. पण ही ब्रह्मांडीय ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेला आपल्याला खूप पॉवरफुल करायचंय. म्हणजे काय? आज सगळे इथे बसलेले सगळ्यांमध्ये ती ऊर्जा आहे. 101% आहे. पण ती ऊर्जा आपल्याला कशी इम्प्रूव्ह करायची आहे, कशी डेव्हलप करून आपल्या लाईफ मधले ताण, तणाव, चिंता, पैशाचे प्रॉब्लेम, फायनान्शियली प्रॉब्लेम, रिलेशन प्रॉब्लेम, हे सगळं कसं आपल्याला छान सुखाकडे नेणार आहे, हे सिक्रेट आज तुम्ही रेकीद्वारे समजून घेणार आहात. ओके. पुढे आपण इथे म्हणतो की हे विश्व आहे आणि आपली स्वप्न त्या विश्वाबरोबर जोडलेली आहेत. पण इथे आपण पाहिलेल्या स्वप्नांना आणि आपल्या मनात दडलेल्या इच्छांना प्रत्यक्षात कसं बदलता येईल याचा विचार करतोय आपण. पण आजूबाजूला हे ब्रह्मांड केवळ तारे, ग्रह, आकाशगंगा याने बनलेलं नाही. नुसतं आपल्याला वाटतं हे विश्व सगळं म्हणजे तारे, चंद्र, तारे आपण म्हणतो, आकाशगंगा, सगळे ग्रह, मान सगळं. पण नुसतं ह्याच गोष्टींनी बनलेलं नाही. तर जसं मी म्हटलं की इथे एक ब्रह्मांडीय ऊर्जा, चैतन्य शक्ती, शिवशक्ती, प्राणशक्ती ह्या ऊर्जेने बनलेला आहे. आणि हीच ऊर्जा आयुष्यातलं सगळ्यात मोठं रहस्य आहे आपलं जीवन जगण्याचं. म्हणजे आपण म्हणतो मला एनर्जी हवी आहे. एनर्जी मीन्स काय? ऊर्जा हवी आहे मला. थोडक्यात इथे मी साध्या शब्दात सांगेन की आपल्याला एनर्जी, ऊर्जा, लाईफ फोर्स एनर्जी, तर ती इथे फार गरजेची आहे. म्हणजे मी इथे तुम्हाला सांगेन की मुळात एक गोष्ट जाणून घ्या की इथे कुठली जादू होत नाही. हे पूर्णपणे सायंटिफिकल आणि स्पिरिच्युअल म्हणजे अध्यात्म आणि सायन्स याला एकरूप करून ते बाहेर आलेलं आहे. ठीक आहे. ओके. आता इथे मी सांगेल की आपण आज जे समजून घेणार आहोत ना तर ते प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला चमत्कार घडवून आणणार आहे. म्हणजे काय? की लाईफ मध्ये हळूहळू चेंजेस होणार आहे. की बाबा मी खूप चिडचिडा आहे, मी खूप चिडचिडी आहे, मला राग पटकन येतो, तर तो कसा कमी होईल? आता हा इतका मोठा बदल झाला तरी सगळे हॅप्पी होतील की नाही होणार सांगा? येस ऑर नो? म्हणजे टाईप येस. करा इथे येस. थँक्यू. कारण अशी सुख हवी आहेत आपल्याला की चिडचिड नको आहे. आपल्याला खूप शांततेत सगळ्या गोष्टींचे निर्णय घेण्याची क्षमता आली पाहिजे. ओव्हरऑल फायनान्शियली प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील आणि मी घरी आल्यावर मला खरंच शांतता हवी आहे. ओव्हरऑल कुठेही जा, बाहेर जा, घरात या, कुठेही आपल्याला शांतता हवी आहे, तणावमुक्त जीवन हवं आहे. पण इथे नक्कीच रेकीद्वारे तुम्हाला एक नवीन दिशा देण्यासाठीच ही रेकी जाणून घ्यायला तुम्ही इथे बसलात. आणि मुळात इथे तुम्ही आलेला आहात म्हणजे तुम्हाला युनिव्हर्सलनी सिलेक्ट केलेलं आहे. एवढ्या करोडो लोकांमध्ये तुम्ही विचार करा की आपण इथे 40 पर्सन्स खास हे जाणून घेण्यासाठी एकत्र आलेला आहात.
म्हणजे ही युनिव्हर्सलची कुठेतरी इच्छा आहे, कुठेतरी तो अध्यात्माचा मार्ग आहे. रेकी म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जेचा मार्ग आहे. तो तुमचं जीवन बदलू इच्छित आहे, म्हणून तुम्हाला कुठेतरी तो अशा ठिकाणी जोडून आणतो. म्हणजे आज तुम्ही सगळे या वेबिनार मध्ये आलेला आहात, तर हे युनिव्हर्सलचा संकेत आहे. करोडोंमध्ये फक्त मीच का इथे आहे आज जाणून घ्यायला. थोडासा विचार करून बघा की काय मला फक्त रेकी जाणून घ्यायचंय, पण रेकी जाणून घेता घेता तुम्हाला लक्षात येईल की खरंच ही आपल्या स्वतःतलीच एक ब्रह्मांडी ऊर्जा आहे. त्याला आपल्याला इम्प्लिमेंट करायचंय, सुधारायचंय, बदलवायचंय आणि पॉवरफुल बनवायचंय. आणि त्याचा उपयोग आपल्याला चालता बोलता आपल्या जीवनातल्या प्रत्येक घडामोडींमध्ये करायचा आहे. आणि त्याच्यामुळे येणारं सुख, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आता ही रेकी, ही गोष्ट अशी दाखवायची नाहीये. म्हणजे काय की मी असं दाखवू नाही शकणार की हा हे असं आहे. म्हणजे जसं मी म्हणेन, हवा आपल्याला जाणवते पण ती आपल्याला दिसत नाही. आपण श्वास घेतो, आपल्याला ते जाणवतं फक्त, पण दिसतं का? नाही. तर तसंच आहे रेकी. ही रेकी मी अशी दाखवू नाही शकणार. हा अनुभव घेण्याचा म्हणजे एक गोष्ट आहे, अनुभव घेण्याची गोष्ट आहे की ते तुम्ही अनुभव घेतल्यावरच त्याचा जो फायदा आहे, त्याचं महत्व आहे, हे तुम्ही निश्चितच तुम्हाला कळणार आहे. आणि सुख आल्यावर, जसं मघाशी शेअर केलं एका मॅमने की त्यांनी कुठे कुठे काही काही माझे व्हिडिओज पाहिले आणि त्यांनी ते प्रयोग केले आणि त्यांना ते छान अनुभव आले. निश्चितच येतात, निश्चितच येतात. त्याच्यामुळे मी इथे सांगेन की युनिव्हर्सलनी तुम्हाला आज इथे आणलंय, तर निश्चितच तुम्ही खूप छान घेऊन जाणार आहात इथे. बर, आता मी त्याआधी तुम्हाला इथे पेपर पेन घ्यायला लावला होता, तर आपण एक प्रॅक्टिकल करणार आहोत. सगळे तयार आहात? येस टाईप करा किंवा कोणी बोला अनम्यूट करून. येस, तयार आहे. येस मॅडम. ओके, नक्कीच. त्या डेमो आधी मी आता माझं इंट्रोडक्शन देणार आहे. एक सेकंड ना. मांजर आलोय, आमचा घोलू आलेला आहे. बोका आहे, तो सगळीकडे फिरून आलाय. चला, मी माझं इंट्रोडक्शन देते. नमस्कार, मी सरिता डोंबाळे. मी आता इथे स्क्रीनवर तुम्हाला माझं इंट्रोडक्शन शेअर करते. मी सरिता डोंबाळे. मी रेकी ग्रँड मास्टर आणि टॅरो कार्ड रीडर, एंजल थेरपिस्ट. मी इथे सांगेल तुम्हाला. स्क्रीन शेअर झाली आहे का? प्लीज टाईप करा प्लीज स्क्रीन. हो मॅम, झालीये. ओके, हो बर. हो झाली. येस. इथे स्वप्रेरित रेकी हिलिंग फाउंडेशन. इथे माझं नाव आहे सरिता डोंबाळे. मी पुण्याहून आहे आणि माझं प्रोफेशन रेकी ग्रँड मास्टर, प्रोफेशनल टॅरो रीडर आहे. मी एंजल थेरपिस्ट आहे, डाउजिंग थेरपिस्ट आहे, NLP आहे माझं, प्राणिक हिलिंग आहे आणि पॉवरफुल स्विच वर्ड्स, त्याचे वेगळे क्लासेस आहेत की जेणेकरून ते आपल्याला आपल्या लाईफमध्ये यूज करून छान चेंजेस करता येतात. काही प्रॉब्लेम्सवर सोल्युशन मिळतं. आणि त्याचे मी ट्रेनिंग्स, क्लासेस, काउन्सिलिंग, कन्सल्टिंग माझे चालू आहेत. आणि मोर दॅन 3 इयर्स माझा एक्सपिरियन्स आहे. पण माझे अनुभव आणि सगळ्या गोष्टी ओव्हरऑल आज मी खूप आत्मविश्वासाने इथे सांगायला आली आहे. तर निश्चितच तो अनुभव असल्यामुळेच मी हे सगळं तुम्हाला इथे सांगायला बसलेली आहे. ओके, चलो पुढे आपण डेमो घेणार आहोत. सगळे कागद पेन घेऊन तयार राहा. आता मला सांगा, मी तुम्हाला एक डेमो प्रॅक्टिकल करायला लावणार आहे. तर काय करायचंय, फक्त व्यवस्थित ऐका. 1 मिनिटात तुम्हाला शून्य काढायचे आहेत. तर सगळ्यांनी टाईप करा, अंदाज सांगा, स्वतःचा अंदाज सांगा. 1 मिनिटात तुम्ही किती शून्य काढू शकता, अंदाज टाईप करा. ओके, कोमल मॅम 50, मंजुरी मॅम ओके 60, सुजाता मॅम खूप फास्ट वरती जाते. ओ हो, अनुराधा मॅम 1006, क्या बात है. पांडुरंग सर 100, ओके 80, 50, खूप छान, खूप छान, खूपच छान.
ओके. आता मी टाइमर लावणार आहे. तुम्हाला 1 मिनिटात 0 काढायचे आहेत. ओके, मी टाइम स्टार्ट म्हटल्यावर तुम्हाला ते 0 काढायला घ्यायचे आणि सगळ्यांनी हे प्रॅक्टिकल एन्जॉय करा. मी तर इथे म्हणेल की प्लीज एन्जॉय करा आणि तुमचा जो अंदाज होता तो अंदाजही लक्षात ठेवायचा आहे. ओके, टायमर मी लावतीये इथे. तुमचा टाइम चालू झालेला आहे. स्टार्ट. फिफ्टी, 40, 30 सेकंद बाकी आहेत. पूर्ण तुमची ताकद लावा. एन्जॉय करा. हे जे डेमो आहे, प्रॅक्टिकल आहे, पूर्णपणे एन्जॉय करा सगळ्यांनी. 10 सेकंद बाकी आहेत. कम ऑन. ओके, स्टॉप. नो चीटिंग. स्टॉप. थँक्यू. थँक्यू. आता सगळ्यांनी टाईप करायचं आहे. 159. आधीचा अंदाज आणि आत्ताचे 0 काउंट करा. काउंट करा. 159. 159. कॅपॅसिटी मॅम तुमची. 100. ओ गुड, वेल डन. सोनाली मॅम. ओके, पांडुरंग सरांची कॅपॅसिटी 100 होती. 120. व्हेरी गुड सर. परशुराम सर 100. आधीची कॅपॅसिटी तुम्ही कम्पेअर करायची आहे आणि मला असं वाटतं मगाशा नंबर मध्ये इम्प्रूव्ह आहे. 50 कोणाचीच नाहीये. खूप छान. 70 नाही आहेत. 80 नाही. अबोव्ह त्याच्याच पुढे आहे. 120, 90, 91, 166. ओके, 85. व्हेरी गुड. सगळ्यांसाठी मी खूप धन्यवाद. पुन्हा एकदा एन्जॉय केला हा डेमो. प्रॅक्टिकल एन्जॉय केलं. येस. हो मॅम. हे घेण्यामागचं कारण मला सांगायचं आहे की आज आपण खूप अडचणींना तोंड देतो. ते कुठल्या बळावर? स्वतःच्या आत्मविश्वासावर. बरोबर ना? सगळ्या गोष्टी आपण फेस करतो फक्त आपल्या आत्मविश्वासावर. पण तो आत्मविश्वास म्हणजे काय? तो थोडस जर डाऊन झाला तर सिच्युएशन टेडीमेडी, मतलब की थोडीशी कमी जास्त आपल्याला फेस करायला लागते. तसंच इथे हे सिक्रेट आहे सक्सेसचं की स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे मुळात. म्हणजे तुमची मगाशी कॅपॅसिटी फार कमी आकडे होते, नंबरिंग होते आणि तुम्ही पाहिलं की कॅपॅसिटी पेक्षाही जास्त तुम्ही इथे केलेलं आहे. म्हणजे काय की मुळात आपली ताकद, स्वतःची ताकद खूप मोठी आहे, हाय फ्रिक्वेन्सीची आहे. मला इथे सांगायचंय हे सक्सेसचं सिक्रेट आहे पहिलं. सगळ्यांनी इथे लक्ष द्या. सक्सेसचं सिक्रेट आहे की स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. प्रतीक सर बोला. ओके. त्याच्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल रेकी जाणून घेण्याच्या आधी मी इथे सांगेन की सगळ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. ही पहिली स्टेप आहे सक्सेसची. सुंदर आयुष्य मिळण्याचं सगळ्यात सुंदर सिक्रेट आहे स्वतःवर विश्वास ठेवणे. आपली कॅपॅसिटी खूप असते, खूप असते, पण कुठेतरी सगळ्या सिच्युएशननी ती थोडीशी डाऊन होते. तर कितीही सिच्युएशन कशी असली तरी सुद्धा आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. निश्चितच परिस्थिती खूप पॉझिटिव्ह रिझल्ट देते. तर आता हा डेमो एन्जॉय केला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आता मी इथे म्हणेल
की जसं आपण आयुष्यात घडामोडींमध्ये वागतो, तर त्या घडामोडींमुळे, आपल्या सवयींमुळे, आपल्या कृतींमुळे, आपल्या वागण्या बोलण्यामुळे त्याचे इफेक्ट कसे आपल्या लाईफवर होतात. म्हणजे काय, की जर तुम्ही प्रेम दिलत तर निश्चितच प्रेमच मिळतं. हा युनिव्हर्सलचा नियम आहे. राग दिला तर रागच मिळतो. म्हणजे आपल्या सवयी, आपल्या कृती आणि आपल्या बऱ्याच गोष्टी, की जसं आपण वागू तसंच आपल्याला त्याचं काय म्हणतो रिटर्न्स मिळतात. ओके. तर म्हणजे काय, की जे बी पेराल तेच उगवेल. रागाच्या बदल्यात राग, प्रेमाच्या बदल्यात प्रेम, सुखाच्या बदल्यात सुख. तुम्ही म्हणाल हे कसं काय तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली म्हणता, पण हा ब्रह्मांडाचा निसर्गाचाच नियम आहे, की जे पेराल तेच उगवेल. म्हणजे काय, की आंब्याची कोय लावलीत तर सगळ्यांना माहितीये आंबेच येणार आहे, तिथे सफरचंद येणार नाहीत. बरोबर ना? त्याच्यामुळे सुरुवात हीच आहे. आणि हे जे एक बी आहे जे पेरणार आहात, ते पुढे जाऊन वटवृक्ष होतं आणि ते आपल्याला किती रिटर्न्स देतं. म्हणजे तुम्ही जर रागाचं बी पेरलात तर त्याचं तुम्ही बघा, मल्टिप्लिकेशन करा, कसं रूपांतर होईल, ते कसं वाढत असेल. हो ना? मग चिडचिड वाढेल, डोकं दुखेल, फार सगळ्यात रिलेशन मध्ये क्लेश, पैशाच्या सगळ्याच गोष्टी इतक्या वाढतात, मल्टिप्लिकेशन मध्ये वाढतात. जसं एक बी आपल्याला खूप झाडं, फळं, फुलं म्हणजे खूप त्याच्यातनं मल्टिपल देतं. म्हणजे काय, इथे मुळात पहिली ऍक्शन तुम्ही घेतली मघाशी, की स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. आता दुसरी ऍक्शन घ्यायची आहे, की आपली कृती, आपल्या सवयी, आपले वागणं बोलणं सकारात्मक ठेवायचं आहे. त्याच्यामुळे काय मिळणारे रिटर्न्स तुम्हाला 10 पटीने रिटर्न्स आपल्याला पॉझिटिव्हच मिळणार आहे आणि मिळतातच. ओके. चला. म्हणजे काय, की एक बी आपण लावल्यावर त्याचा वटवृक्ष होणार आहे आणि त्या वटवृक्षाचा फायदा इतरांना सुद्धा होणार आहे आणि इतरांबरोबर आपणही हॅप्पी राहणार आहोत, हे लक्षात घ्या. आपण दुसऱ्यांसाठी धावता धावता आपलं सुख हरवून बसतो. मग आपण जर सुख द्यायचं ठरवलं तर त्या सुखाबरोबर सगळ्यांना मिळून आपण सुख, त्याचा आनंद घेऊ शकतो. तर आपल्याला सगळ्यांना आज इथे सगळे जे आहेत त्यांना हेच हवं आहे. तर हे निश्चितच रेकीमध्ये आल्यावर होतं. आपण पुढे जाणार आहोत. तर मी आता इथे म्हणेल, की जसं मगाशी मी सांगितलं, की ही जी सृष्टी आहे ही ऊर्जेशिवाय नाही. म्हणजे काय, जेव्हा जेव्हा आपल्याला इच्छा, विचार, भावना, सुख, दुःख, चिंता, ताणतणाव, प्रेम, करुणा, राग, ह्या सगळ्या भावना ज्या येतात त्या ब्रह्मांडाशी, विश्वाशी जोडलेल्या असतात. जर आपण ती ऊर्जा म्हणजे म्हणतो की सामायिक केली आहे, म्हणजे काय, की आपण संवाद साधतो, बोलतो, देवाणघेवाण होते, एनर्जीशी देवाणघेवाण होते, पण इथे फक्त शब्दांमधून होत नाही, तर हा संवाद आपल्या भावनांमधून, आपल्या विश्वासातून आणि आपला त्यामागचा जो हेतू असतो त्यामधून घडत असतं. पण काय होतं, जेव्हा आपल्याला मनापासून एखादी गोष्ट पाहिजे असते, आपण म्हणतो की मला ही गोष्ट हवी आहे, तर आपण काय करतो, की कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ती आपल्याला ती दिसायला लागते. माझी इच्छा आहे, मला ही गाडी हवी, तर वारंवार आपल्याला त्या गोष्टी दिसायला लागतात. अरे ही गाडी, येस. म्हणजे काही आपली जी इच्छा आहे ती वारंवार आपल्याला दिसायला लागते. जर आपण सकारात्मक इच्छेला धरून ठेवलं तर निश्चितच त्याचे आपल्याला सगळीकडे असे दिसायला लागतात सिम्पटम्स. येस, हा मला ही गाडी पाहिजे होती, मला हे असं घर म्हटलं, काहीही, पैसा, भरपूर पैसा, तर कुठेतरी कुठेतरी कानावर पडत असतं. ह्या गोष्टी, हा संकेत ब्रह्मांड देत असतो, हे युनिव्हर्सल तुम्हाला देत असतं. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांशी, तुमच्या विचारांशी सकारात्मक त्याला पॉलिश ठेवलेली असते, एक धरून ठेवलेलं असतं, तेव्हा असं आपल्याला निश्चितच जाणवतं. पण त्याच्या उलट, बरोबर, जर आपण नकारात्मक, नाही माझ्याकडे पैसाच नाही, माझं नशीबच खराब आहे, मी किती प्रयत्न करतोय,
पण नाही होते, ही लोक अशी भेटतात, माझ्या बाबतीत असंच होतं, माझ्याच बाबतीत असं होतं, असे नकारात्मक जेव्हा आपण वारंवार त्या ऊर्जेला सोडतो, तेव्हा धाडकीनी ती सिच्युएशन आपल्या समोर येऊन आदळते. हो की नाही? येस सर नो? इथे खूप अनुभवी पण सर आहेत, मॅडम आहेत. निश्चितच इथे टाईप करा, खरी गोष्ट आहे की नाही ही. ओके. येस. हो, थँक्यू. खरी आहे, खरी आहे. थँक्यू मॅम. आता मी इथे एक उदाहरण देईल. आपण एका तळ्यासमोर उभे आहोत आणि आपण काय करतो, एक मस्त खडा पाण्यात टाकतो. तेव्हा काय होतं, साहजिक त्या पाण्यात अशी तरंग तयार होतात. बरोबर ना? असं सर्कल, असे छान तरंग तयार होतात. तर आपण तो खडा टाकताना विचार करतो का की तो खडा कसला आहे? नाही विचार करत. चांगला आहे, घाणेरडा आहे, खूप हेवी आहे, हलका आहे, असं काहीच विचार नाही करत. लाईफ मध्ये पण तसंच आहे की लाईफ मध्ये आपण विचारच नाही करत की मला कसं वागायचंय, सकारात्मक कसं करायचंय. म्हणजे काय की इथे जर आता मी म्हणेल की त्या ज्या लाटा तयार होतात ना, की त्याच्यातनं एक एनर्जी तयार होते, तसंच आपल्या वागण्यातून, शब्दातून ती एनर्जी क्रिएट होत असते आणि ती एनर्जी सिच्युएशन समोर आपल्याकडे आणते, समोर आपल्याला. तर जसं मी म्हंटल की तळ्यात तुम्ही खडा टाकल्यावर तरंग तयार होतात, चुंबकीय तरंग पसरतात आणि आपल्याला ते बघायलाही छान वाटतं. पण इथे एक गोष्ट समजून घ्या की आपण टाकलेला जो खडा आहे तो कोणत्या प्रकारचा आहे. राग, लोभ, मत्सर, बऱ्याच गोष्टींचा खडा वेगवेगळा. पण जर तिथे सकारात्मक असेल, छान प्रेमाचा खडा असेल, अजून काय, करुणा, माया, प्रेम, ममता आणि पॉझिटिव्ह एनर्जीचा असेल, तर तो निश्चितच ती तरंग ही पॉझिटिव्ह आपल्याला देणार आहे. म्हणजे मला इथे सांगायचं आहे की खडा कुठला टाकतोय आयुष्यात, आपणच जबाबदार आहोत. आपण क्रिएट करत असतो. ह्या सगळ्या गोष्टींना मुळात आपण स्वतः घडवून आणण्यामागे मूळ आपणच आहोत. आपण दुसऱ्यांना ब्लेमिंग करत असतो की ह्याच्यामुळेच झालं, तुझ्यामुळेच झालं, नाही खूप गोष्टी, किंवा माझ्या नशिबात. ह्या सगळ्या गोष्टी आपण दुसऱ्यांवर ढकलत असतो. पण मुळात ह्या सगळ्या गोष्टी असतात बूमरॅगिंग, म्हणजे असं तुम्ही फेकाल ते तुमच्याकडे परत येणार आहे. म्हणजे मी बोललं, वाईट एखादा शब्द बोलला तर कुठेतरी कधीतरी आपल्याला ते शब्द रिव्हर्स मिळतात. तुम्ही ऑब्झर्व करा, लाईफचे एक्सपिरियन्स अनुभवा. राग केला तर निश्चितच कुठून तरी आपल्याला पुन्हा त्या गोष्टी होत. ओके. कुणाला फसवलं, कोणाचे पैसे पुन्हा त्या गोष्टी आपल्याकडे फिरून येतात. हे चक्र आहे युनिव्हर्सलचं. त्याच्यामुळे मुळात इथे रेकी जाणून घ्यायच्या आधी स्वतःच आपल्याला डोकवायचं आहे. ओके. चलो, आता आपण रेकीकडे वळणार आहोत. जाणून घेणार आहोत की आज आपण काय काय पाहणार आहोत. म्हणजे मुळात रेकी म्हणजे काय. मी स्क्रीन शेअर करते, प्लीज मला सांगा दिसतंय का. हो मॅम, दिसतंय. ओके. नेक्स्ट. आज आपण जाणून घेणार आहोत रेकी म्हणजे काय, ज्यासाठी तुम्ही छान सगळे कुठून कुठून महाराष्ट्रातनं जोडलेले आहात. चला सगळ्यांचा आता पुढे रेकी म्हणजे काय आपण आज जाणून घेणार आहोत. रेकीचा थोडक्यात इतिहास जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं, रेकी कशी काम करते आणि त्याचा संबंध आपल्या जीवनाशी, आपल्या ताण तणाव, चिंता, फायनान्शियली सगळ्या प्रॉब्लेम्स, रिलेशन, सगळ्यावर कशी काम करते हे जाणून घेणार आहोत. आणि रेकी शिकणं का आवश्यक आहे. ओके. चला जाणून घेणार आहोत रेकी म्हणजे काय. समोर स्क्रीन शेअर झालेली आहे. तर इथे रेकी हा जापानी शब्द आहे मुळात. म्हणजे ही उपचार पद्धतीच जापानची आहे, पण
त्याचा उगम आपल्या भारतातला आहे. आपल्या भारतातनच आणि त्याचा उगम आपले संत महात्मे त्यांच्याकडूनच मुळात ही जी उपचार पद्धती आहे रेकी ती जपानमध्ये गेलेली आहे. तर ह्याला ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणतात. रे म्हणजे सार्वत्रिक युनिव्हर्सल आणि की म्हणजे जीवन ऊर्जा युनिव्हर्सल लाईफ एनर्जी. ओके, तर ही आपल्याला रेकी जी आहे ती शारीरिक मानसिक भावनिक ताण कमी करण्यासाठी उपयोग होतो. तर इथे आपण जाणून घेणार आहोत की रेकी मुळात मी म्हंटल मगाशी पंचमहाभूतांनी हे ब्रह्मांड बनलेलं आहे आणि त्या ब्रह्मांडामध्ये ही तत्व जी आहेत मगाशी सांगितलं की अग्नी जल वायू आकाश पाताळ म्हणजे ही जी पंचतत्व आहे त्याच्यातनं हे बनलेलं आहे ब्रह्मांड. मग ही ऊर्जा प्रत्येकामध्ये आहे. तर ही ऊर्जा जी आहे ह्या ऊर्जेशिवाय कुठेच काही चालत नाही. तर ह्या ऊर्जेचं म्हणजे काय की एक विद्युत चुंबकीय तरंग आहेत ही म्हणजे एनर्जी जी आहे ती एनर्जी फ्लो होत असते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या शरीरात प्रवाहित असते सतत प्रवाहित असते. तर मुळात ही ब्रह्मांडीय ऊर्जा जी आहे ती म्हणजे आपल्याकडे असलेली आतमधली ऊर्जा एनर्जी. मी पुन्हा इथे सांगेन की रेकी उपचार इथे रेकीचा पूर्व इतिहास रेकी म्हणजे काय जाणून घेतलं. पण ही रेकी आली भारतातून जपानमध्ये जपानमधून पुन्हा आपल्याकडे आज आहे. तर इथे जे दिसत आहेत की स्क्रीनवर फोटो आहे डॉक्टर मिकाऊ उसूई हे आहेत रेकीचे फाउंडर. म्हणजे काय आता त्यांनी मुळात भारतात आले आणि भारतातून ह्या सगळ्या गोष्टी शिकून त्यांनी जपानमध्ये उपचार पद्धतीसाठी पहिल्यांदा ह्या ऊर्जेचा उपयोग केलाय. म्हणून त्यांना रेकी उपचार पद्धतीचे स्पर्श चिकित्सा उपचार पद्धतीचे त्यांना जनक म्हटलं आहे. त्यांनी आपल्या शरीरासाठी आपल्या आजारांसाठी उपचार पद्धतींसाठी त्याचा उपयोग केला. म्हणून त्यांना डॉक्टर मिकाऊ उसूईंना इथे रेकीचे जनक म्हणतात फाउंडर म्हणतात. आणि ही रेकी उपचार पद्धती सुमारे 2500 वर्षापूर्वीपासूनची आहे. म्हणजे तुम्ही विचार करा भारतातच त्याचा उगम झालेला आहे आणि आजही खूप बाहेरच्या देशातल्या प्रत्येक व्यक्ती खूप छान शिकून जातात. पण इथे डॉक्टर मिकाऊ उसूईंनी ती जपानमध्ये डेव्हलप केली आणि ती उपचार पद्धतींसाठी उपयोगात आणली. ओके, परंतु आता ती आधुनिक स्वरूपात डॉक्टर मिकाऊ उसूईंनी 1920च्या शतकात जपानमध्ये पुन्हा डेव्हलप केली उपचार पद्धती म्हणून स्पर्श चिकित्सा म्हणून प्राण ऊर्जा म्हणून रेकी म्हणून रेकी युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. ओके, इथे तुम्ही पाहाल की रेकीचा उगम हा भारतीय आणि तिबेटी आध्यात्मिक तत्वज्ञानाशी जोडलेला आहे. आणि इथे ऊर्जा संतुलनासाठी प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. कधी चैतन्य शक्ती म्हणून शिवशक्ती म्हणून प्राणशक्ती म्हणून आणि ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणून त्याचा उल्लेख प्रत्येक ग्रंथांमध्ये आहे. तर हा जीवनशक्तीवर भर दिला आहे जसं की प्राणायाम आणि चक्रांवर आधारित उपचार पद्धती आहे. तर पुढे आपण चक्रांबद्दल जाणून घेणार आहोत. पण त्याआधी रेकी कशी काम करते जाणून घेणार आहात सगळे. टाईप करा प्लीज येस ऑर नो. आणि हो जाणून आवाज सगळं व्यवस्थित स्क्रीन शेअर आहे ना प्लीज. ओके, असं समजा सगळ्यांना छान स्क्रीनही शेअर होती आणि माझा आवाजही येत आहे. ओके, थँक्यू. मुळात आता ही रेकी आपल्या जीवनात कसा बदल घडवून आणते काय काम करते रेकी म्हणजे नक्की. तर ही जी उपचार पद्धती आहे ही जीवन ऊर्जेला संतुलित ठेवते. म्हणजे काय आपण म्हणतो मला खूप राग येतोय तर तो राग बॅलन्स ठेवायचा काम म्हणजे सुख शांती समाधान जे हवं आहे ते मिळवण्याला मदत करते. तेही आपल्या शरीरात काही ऊर्जेची केंद्र आहेत ती चक्र म्हणतात त्यांना संस्कृतमध्ये. तर ते चक्रांद्वारे आपण ती ऊर्जा
छान आपण डेव्हलप करतो, बॅलन्स ठेवतो, संतुलित ठेवतो आणि त्याचा आपल्या जीवनात शारीरिक, मानसिक, भावनिक ताण कमी करण्यासाठी उपयोग होतो. रेकी म्हणून, रेकी ऊर्जा म्हणून त्याचा उपयोग होतो. आता रेकीची पद्धत म्हणजे मी म्हणेल की इथे ही पद्धत जी आहे की आपण सगळ्यांच्यात मगाशी मी सांगितलं प्रत्येक जिवंत प्राण्यांमध्ये आहे. नैसर्गिक ऊर्जा आहे, मुळात जन्मताच आहे आणि ही सतत म्हणतो ना प्रवाहित राहण्याचं काम करते. म्हणजे काय की ती पूर्ण आपल्या शरीरात सतत वाहते 24 तास आयुष्यभर. म्हणजे जो जिवंत आणि मी जसं मगाशी म्हणलं की निर्जीव गोष्टींमध्ये सुद्धा ऊर्जा असते, ते ऊर्जेशिवाय इथे जगच नाही, विश्व नाही, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा या ऊर्जेमध्ये अडथळा येतो म्हणजे काय की जिथे आपली म्हणतो की आता मी बोलतोय खोटं म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल देते मी खूप रागराग करतोय तर रागराग तर तो रागा बदल्यात राग मिळतो आणि आपला जो ऊर्जा असते आपली ऊर्जा ती कुठेतरी थांबते, वाहण्याची थांबते, ब्लॉक होते. ते आपण पुढे चक्रांमध्ये जाणून घेणार आहोत की ऊर्जा फ्लो होते, केंद्रातून होते, हे मी मग सांगितलं आता. पण ते कसं हेही पुढे मी एक्सप्लेन करणार आहे. आणि ते बॅलन्स ठेवल्याने आपल्या जीवनात कसा बदल होणार आहे, फायदा होणार आहे, तर तेही निश्चितच पुढे पाहणार आहोत. आणि ही रेकी उपचार पद्धती जी आहे ही हाताद्वारे आपली ऊर्जा, संतुलित सकारात्मक ऊर्जा कनेक्ट केली जाते किंवा ती दुसऱ्यांना दिली जाते. जसं मी म्हटलं डॉक्टर मिका उसवेने उपचार पद्धतींसाठी स्पर्श चिकित्सा उपचार पद्धती म्हणतात ती हाताद्वारे सकारात्मक ऊर्जेचा त्यांनी उपयोग केला उपचारांसाठी. तर ते कसं की आपल्या हातातून ती ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा समोरच्या व्यक्तीच्या प्रॉब्लेमवर आपण तिथे छान ती पोहोचवत असतो, त्याच्याशी ती कनेक्ट करतो, ब्रह्मांड ऊर्जेशी ती जोडतो, मर्ज करतो आणि मग त्यातनं आपल्याला सकारात्मकच रिझल्ट देते. ओके. आणि ही ही ऊर्जा शरीरातले अडथळे दूर करते. म्हणजे काय, आजार, केसापासून नखापर्यंतचे आजार, फायनान्शियली, रिलेशनशिप मधले बऱ्याच गोष्टींसाठी याचा फार फायदा होतो. पुढे ही रेकी उपचार पद्धती, त्याचे काही टप्पे आहेत. म्हणजे आपण म्हणतो की ऊर्जा जी आहे की ती ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागतं की प्रॅक्टिस करावी लागते. काही आपण म्हणतो मेडिटेशन पद्धती असतात. बॅलन्स कसे ठेवायचे, आपल्यात काय बदल करायचे, जसं मी पहिला मुद्दा म्हटलं की आधी स्वतःवर काम करायचं आहे. इथे लक्षात घ्या आपल्याला दुसऱ्यांना बदलवायला जायचं नाही, मुळात स्वतःवर काम करायचं आहे. आधी स्वतःवर काम केल्याने आजूबाजूची ही परिस्थिती सकारात्मकच व्हायला लागते. ह्याचा अनुभव जेव्हा येतो म्हणजे काय की इथे दुसऱ्यांना अजिबात बदलवायचं नाहीये की मला ह्या व्यक्तीला बदलवायचं, ही व्यक्ती तशी करते तशी. आपण ब्लेमिंग दुसऱ्यांना करतो, पण इथे आपल्याला स्वतःवर काम करायचं आहे. आपले चक्र, जसं मी मगाशी म्हटलं की केंद्र, ऊर्जेची केंद्र आहेत, ती कशी डेव्हलप करायची, संतुलित ठेवायची आहेत. त्याच्यामुळे सुख, शांती, समाधान आणि चिंतामुक्त जीवन आपल्याला जगता येणार आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की शरीरात जे चक्र आहेत त्याच्यावर कसं काम करायचं आहे. ते चक्र म्हणजे अनबॅलन्स झाल्याने, बॅलन्स राहिल्याने काय फायदा होतो, काय तोटे होतात, हे सगळं जाणून घेणार आहोत. मुळात ही जी उपचार पद्धती आहे रेकी, ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे. म्हणजे काय, युनिव्हर्सल एनर्जी फोर्स, मी म्हंटल मगाशी ब्रह्मांडी ऊर्जा, नैसर्गिक ऊर्जा आहे, युनिव्हर्सल. ओके. तर ह्याच्यामुळे निश्चितच खूप फायदे होतात. तर आता आपण पाहणार आहोत, प्रॅक्टिकल करून बघणार आहोत. सगळे रेडी आहात? सगळे रेडी आहात? येस. थँक्यू. थँक्यू. चला, मुळात आता ही रेकी हाताद्वारे वगैरे नाही का आपण म्हणतो,
की कशी हाताद्वारे ही काम करणार आहे. थोडं तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय हे नक्की काय म्हणतात. आपण बघतो की सगळ्यांचे देवदेवतांचे फोटो वगैरे आपण पाहतो. एक जस्ट वेट, सॉरी. आपले देवदेवतांचे फोटो पाहिले, सगळ्यांचे हात असे असतात, असे असतात. देण्याच्या भावनेत असतात. हे असे का असतात? आपण आई वडिलांच्या पाया पडतो, मोठ्यांच्या पाया पडतो. ते आपल्या डोक्यावर आशीर्वाद देतात, म्हणजे हात ठेवतात, पाठीवर हात ठेवतात, हातच ठेवतात. तोंडाने सुद्धा ते पाठवतात, ती ऊर्जा पाठवतात, एक सकारात्मक ऊर्जा पाठवतात. म्हणजे काय? ही ब्रह्मांडीय ऊर्जा जी त्यांच्याकडे सकारात्मक ऊर्जा जी आहे, डोक्यावर हात ठेवल्याने ती आपल्या शरीरात जाते. एक पॉझिटिव्ह तयार होतं आपल्या मग. एक छान असं म्हणतो ना की आई वडिलांचा आशीर्वाद. म्हणजे काय? ही जी ऊर्जा आहे सकारात्मक ऊर्जा आहे, मोठ्यांचे आशीर्वाद आहे, देवदेवतांचे आशीर्वाद आहेत. आपण ह्यालाच ब्रह्मांडी ऊर्जा म्हणतो. ही प्रत्येकात त्या विश्वात तयार केलेली आहे. मग आता ही कशी काम करणार आहे? नुसतं हात असे केल्याने होईल का? तर आता हे प्रॅक्टिकल करून बघायचंय प्रत्येकाने. फक्त म्हणण्याने नाही होणार आहे, इथे प्रत्येकाने एन्जॉय करायचंय प्रॅक्टिकल. मगाशी जसं डेमो एन्जॉय केला, आता हे प्रॅक्टिकल, की मी सांगेन की रेकी काय कसं काम करते, तुम्हालाही ते छान वाटेल एन्जॉय करायला. सॉरी. ओके, चला रेडी. प्लीज सगळ्यांनी कॅमेरे ऑन करायचे आहेत. पॉझिटिव्ह एनर्जी इथे पास होणार आहे माझ्या आय कॉन्टॅक्टने. ओके, छान सगळे रेडी राहा, एन्जॉय करा, जाणून घ्या. तेव्हा तुम्हाला जेव्हा मी म्हणलं की अनुभव घ्यायचा आहे, जसं मी साखर म्हणजे तुम्हाला सांगेल की साखर खूप गोड आहे, हा गुलाबजाम खूप गोड आहे. पण मी नुसतं गोड म्हणण्याने तुम्हाला ती गोड लागेल का? जेव्हा तुमच्या जिभेवरती जाईल, अनुभव घ्याल, तेव्हाच ती तुम्हाला जाणवणार आहे. बरोबर ना? तसंच आहे की रेकी मुळात अनुभव घेण्याची गोष्ट आहे. ही दिसायची गोष्ट नाहीये की मी असं आबराकाडाबरा केलं आणि ती दिसते, मुळीच नाही. तर इथे ही अनुभव घेण्याची गोष्ट आहे. तर सगळ्यांनी रेडी राहा. चला, आज तुम्ही तुमच्यासाठी छान एनर्जी, तुम्ही तुमची ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्ही फील करणार आहात. स्वतःच्या आतली ऊर्जा तुम्ही स्वतः अनुभव घेणार आहात. चला मस्त. आधी फक्त पहा आणि मग मी प्रॅक्टिकल तुम्हाला सांगेन. आधी पाहून घ्या, एकदम रिलॅक्स, एकदम छान एन्जॉय करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. त्याच्यानंतर पूर्ण हात जवळ आणायचे आहेत. अगदी प्रेमानं आणायचे, सावकाश आणायचे, कुठली घाई करायची नाहीये. एकदम छान आनंद घेत हात पुढे आणायचा आहे, मागे आणायचा आहे, पुन्हा जवळ घ्यायचा आहे. चला आता प्रॅक्टिकल. सगळ्यांनी हात रब करायचे. 1 2 3 4 5. तशी थंडी आहे त्याच्यामुळे ऊर्जा हवी आहे, आपण म्हणतो वॉर्मअप हवंय. येस, थँक्यू. आता हात जवळ आणा, प्रेमानं आणायचे, एकदम प्रेमानं, अलगद लांब घेऊन जायचे. हळू जवळ आणायचे. फील करायची आपल्या दोन्ही हातातनं ऊर्जेचा प्रवाह आपल्याला जाणवायला लागतो. तो अनुभव फील करा. आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांमधून कुठली ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा जी मुळातच तुमच्यात आहे, जन्मताच आहे, एकदम प्रेमान फील करा. हळूच जवळ आणा आणि अलगद तो जडपणा तुम्हाला जाणवेल. हळूच प्रेस करा. एखादा फुगा जसा फुगवून आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये आपण दाबतोय, असं निश्चितच सगळ्यांना जाणवतं. अलगद प्रेमानं ही ऊर्जा तुम्हाला जाणवेल. आणि तुम्ही हळूहळू हात पण असा असा फिरून बघायचा, म्हणजे तो बलून जसं आपण हलवतो, असं छान हळूच दाबतो, तेव्हा रबरचा फील येतो आपल्याला. म्हणजे जसं आपण म्हणतो फुगा दाबल्यावर कसं आपल्याला जाणवतं, ही एनर्जी आपल्याला जाणवते, निश्चितच जाणवते. अशी जड जाते, दाबायला जड जातं.
तुम्ही फील करायचं आहे, त्याच्याकडे छान लक्ष द्यायचं आहे, मनापासून ती ऊर्जा फील करायची आहे. एकदम फील होतं. जसं का आता याच्यामध्ये आपले मोठे आहेत ना, हा आपले काचेला वगैरे शेत कलरचे होतात हा डबल्यावर, तसं बोटांना जाणवते पूर्णपणे. येस, सगळ्यांना इथे अनुभव वेगळे येतात, पण आणि मला आपले सांग. हात असा मागे पुढे घेताना ना, हा जसे पेपर कसे हवेमध्ये उडतात ना, तसे हा ते हवा लागल्या का होतं आपल्याला मागे पुढे करताना. हीच ऊर्जा आहे, आपल्या आतली ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला जाणवते, आणि आपण ही ऊर्जा दुसऱ्यांना आपण देतो, आणि उपचार पद्धतीसाठी, सुख शांतीसाठी आपण इथे ती वापरतो. कोणाकोणाला हा अनुभव आलाय? मस्त, थँक्यू. मला आला सरिता आज. येस, मॅडम आज थँक्यू मला मॅम. आला. पुढे पुढे आणखी कोणाकोणाला आला? मॅम ऍक्च्युली 2-3 दिवसांआधी माझ्या आईचे गुडघे दुखत होते ओके. आणि ते जस्ट म्हणजे आतापर्यंत शिकलेली नाहीये, पण ऐकलं होतं की फक्त पॉझिटिव्ह अफर्मेशन्स पाठवलं की ते बरं होतं. ओ, आणि तेव्हा खरंच दुसऱ्या दिवशी माझ्या मम्मीला असं जाणवलं तर गुडघे कमी दुखतायत माझे, आणि अरे, मी रात्री काहीच केलं नव्हतं, तर फक्त डोळे मिटून सर्व अफर्मेशन्स पाठवत होते. हिच्यासाठी खूप क्लॅप्स. खूप इनोसंटली भाव तिने, खूप इंटेन्शन तिने प्युअर ठेवून तिच्या आईसाठी हा ट्रायल केला, जो हा प्रयत्न केला. हीच आहे रेकी. व्हेरी गुड. रिअली ॲप्रिशिएट. सगळ्यांनी इथे समजून घ्या, ही वयाने छोटी दिसते, पण तिचं जे इंटेन्शन होतं, की कुठेतरी ऐकलंय मी की सकारात्मक ऊर्जा देण्याने निश्चितच रिझल्ट पॉझिटिव्हच मिळतात. येस, हा खूप मोठं प्रॅक्टिकल तू इतकं सुंदर सांगितलं ना, खूपच सुंदर, थँक्यू. थँक्यू आणि मॅम. हीच आहे रेकी ऊर्जा, जी आपण प्रत्येक गोष्टीत, आपल्या सुख शांती, फायनान्शियल प्रॉब्लेम, रिलेशन प्रॉब्लेम, बऱ्याच गोष्टींमध्ये ह्याचे रिझल्ट आपल्याला पॉझिटिव्ह मिळतात. पण मी इथे हिचा अनुभव सांगेन की इंटेन्शन, आपला भाव, जसं मी सुरुवातीला सांगितलं की नकारात्मक गोष्टी आपल्याला समोर नकारात्मक रिझल्ट देतात. आणि थिंक पॉझिटिव्ह, ऑलवेज पॉझिटिव्ह, असं बरंच ऐकत आलो आपण. हॅपी थॉट्स, पॉझिटिव्ह थॉट्स, म्हणजे काय? या सकारात्मक विचारांसोबत ही सकारात्मक ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला वापरायची आहे. खूप छान. सगळ्यांना अनुभव आला ऊर्जेचा, जी हातातून प्रवाहित होत असते आणि रोज आपल्याला आपल्या टाळूतून ती मिळत असते, न घेताही मिळते. कारण तो निसर्ग नियम आहे देण्याचा. ऊर्जेशिवाय आपण नाही, काहीच नाहीये. त्याच्यामुळे जन्मतःच आपल्याला ती रोज इथून प्रवाहित होत असते, टाळूपासून. ओके, पुढे. खूप छान एन्जॉय केला प्रॅक्टिकल. इथे बोला, सगळ्यांनी बोला, मन मोकळं बोला. हो मॅम. व्हेरी मॅम. गुड. हा, बोला. हॅलो मॅम, ऐकताय का? हो, बोला ना, बोला मॅम. येस. हा, मी सकाळी दररोज योगा करते. ओ, त्यामध्ये माझं एक त्राटिका असते अरे वा, आणि टॅपिंग पण असतं, जे गुड. तुम्ही आता सांगितलं. त्यातून मला खूप इम्प्रूव्ह झालाय. वाव. जी माझं निगेटिव्हिटी होती वगैरे ती बऱ्यापैकी खूप कमी झालीय. पण आपण जी जी ओव्हर थिंकिंग करतो, त्यावर आपलं कंट्रोल कसं होईल? आता पुढे पुढे आहे. जसं तुम्ही योगा, म्हणजे तुम्हाला चक्रांची माहिती असणार आहे. निश्चित, हो. हो. कारण आपण त्याच्यावरच काम करतो. योगा असू दे, रेकी असू दे, बऱ्याच गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरातल्या चक्रांवर काम करतात. आणि हो. एकदा तुम्ही चक्रांवर काम करायला लागलात, तर ह्या सगळ्या गोष्टी संतुलित होतात, बॅलन्स होतात. अच्छा. पुढे आपण निश्चित जाणून घेणार आहोत. थँक्यू यादव मॅम. तुम्ही थँक्यू. अभिजित म्हणून नावाने आहात, सो मी फक्त हो, यादव मॅम बोलले. चालेल चालेल. थँक्यू. खूप छान. पुढे जाणून घेणार आहोत आपण निश्चितच. आणि सगळ्यांनी छान रेकी ऊर्जेचा तुम्ही पाहिलं. अजून रेकी शिकायची आहे तुम्हाला, तोच ती एनर्जी तुमच्यात छान प्रवाहित झाली आहे. का तर तुमची ती इच्छाशक्ती
युनिव्हर्सलनी आज तुम्हाला इथे आणलंय, तुमची इच्छाशक्ती त्याने कॅच केली आहे की नाही, मला रेकी जाणून घ्यायचंय, मला ह्याच्यातनं कसं पॉवरफुल माझी इच्छाशक्ती करायची आहे, माझी प्राणशक्ती पॉवरफुल, जसं मगाशी संकेत सर म्हणाले की ही पॉवरफुल एनर्जी म्हणून मला रेकी जाणून घ्यायची आहे. निश्चितच ही खूप पॉवरफुल एनर्जी आहे, मुळात नैसर्गिक ऊर्जा आहे, याचा काहीही साईड इफेक्ट नाही, हे समजून घ्या. कितीही द्या, कितीही वेळा द्या, घ्या, काहीही नुकसान नाही, कारण ही एक नैसर्गिक ऊर्जा आहे, एक शुद्ध भावनेतून उगम पावलेली ऊर्जा. म्हणजे जसं त्या छोटीने सांगितलं, सकारात्मक ऊर्जा, म्हणजे तिला काहीच माहिती नव्हतं रेकी म्हणजे काय, फक्त सकारात्मक थॉट्सने तिने ते अनुभव घेतला. मग पुढे आणखी जर तिला कळालं की आपल्याला आपल्या चक्रांवर काम करून ह्या सगळ्या एनर्जीज बॅलन्स ठेवता येतील, तर किती छान. म्हणजे माझा राग कमी करायचा आहे, माझ्या मनात खूप दुसऱ्याबद्दल द्वेष, बऱ्याच गोष्टी आहेत, कॉम्पिटिशन चालतं ना, आज ह्याने टीव्ही घेतला, मला त्याच्यापेक्षा भारी घ्यायचंय, आणि आज ही गाडी घेतली त्याच्यापेक्षा भारी घ्यायची, भले XYZ. पण आज ही सगळी स्वप्न आणि तणावमुक्त जीवन, आनंदमय जीवन, त्याच्यासाठीच आज आपण इथे बसलेलो आहोत. बर, मुळात रेकी म्हणजे काय सगळ्यांना समजलं? टाईप करा. रेकीचा इतिहास थोडक्यात होता तो, कारण त्याचं डीपली लेवल 1 मध्ये असतं डिटेल्स, आणि तेवढा वेळेचंही बंधन आहे आपल्याला. सो ओके, आणि रेकी कशी काम करते हे तर प्रॅक्टिकल तुम्ही करून पाहिलं, म्हणजे तुम्ही रेकी स्टार्टच केली, जाणून पुढे घ्यायच्या आधीच तुमचं छान ते झालं का, तर तुम्ही आज सगळे स्वच्छ मनाने, भावनेने आज इथे बसलेला आहात. मग ती ऊर्जा इतकी फास्ट फ्लो तुम्हाला जाणवला, आज तुम्ही खूप शांतपणे बसलेला आहात हे जाणून घ्यायला, म्हणजे एक सकारात्मक थॉट्स तुम्ही ठेवून समोर बसलात, ती खूप पटकन हातात फ्लो झाली, तुम्हाला फील झाली, अनुभव घेतलात तुम्ही. मी जसं मगाशी सांगितलं की ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही रेकी ऊर्जा अनुभव घेण्याची गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन, तुम्ही रेकी जाणून घेतलीत प्रॅक्टिकल मध्ये. पुढे आता ही रेकी, जसं मॅम म्हणाल्या की कसं ह्या सगळ्या गोष्टींवर काम करायचंय, तर मगाशी मी म्हटलं चक्र, ऊर्जेची केंद्र, तुम्हाला स्क्रीन समोर शेअर आहे, दिसते? ओके. इथे आपल्या शरीरात 7 चक्र असतात. म्हणजे काय, ऊर्जेची केंद्र असतात. केंद्र म्हणजे इथे मी म्हणेल की दरवाजे, जसं आपलं घर आहे असं समजा, शरीर आपलं घर आहे. एक्झाम्पल, हे घर आहे आणि घराचे बरेच दरवाजे आहेत, हॉलचा दरवाजा, तिथून काढून टाक, मग शेअर करूया. इथे जसं मी म्हणेल की मेन आपलं घर आहे आणि घराचे खूप सारे दरवाजे आहेत, मेन डोर, त्याच्यानंतर येतो आपला हॉलचा, बेडरूमचा, टॉयलेटचा, बाथरूमचा, असे खूप सारे दरवाजे असतात. तसंच आपल्या शरीरात मी जसं म्हटलं ही केंद्र आहेत. म्हणजे काय, की या शरीरातून जी ऊर्जा वाहण्यासाठी दरवाजे आहेत, 7 मुख्य दरवाजे आहेत. हे मुख्य 7 दरवाजे, त्यांना चक्र म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये, मराठीत आपण त्याला चाक म्हणू, सरळ साधं चाक. चाक आणि चक्र म्हणजे काय, ते फिरतं. चक्र कसं फिरतं, क्लॉकवाईज, बरोबर ना? तर ही ऊर्जा सुद्धा आपल्या शरीरातून चक्राप्रमाणे प्रवाहित होत असते. म्हणून तर ती प्रवाहित होते तेव्हा, म्हणजे आता मी इथे सांगेन की दरवाजातनं, प्रत्येक दरवाजाला जी जी गरज असते त्या दरवाजातनं तेवढी तेवढी ऊर्जा ती घेतं आणि ते बॅलन्स राहतं. म्हणजे आता मी इथे उदाहरण देईन, त्याच्या आधी सगळ्यांनी प्रॅक्टिकली थोडेसे चक्रांची नावं प्रॅक्टिकल माझ्या बरोबर समजून घ्यायची आहेत. कुठल्या भागावर कुठलं चक्र आहे, म्हणजे काय, इथेच तुम्ही फिट करून घ्यायचंय की चक्र आपल्याला नुसती नावं नाही लक्षात ठेवायची, तर ती चक्र कुठे आहेत हे प्लीज सगळ्यांनी माझ्या बरोबर हे करायचंय. सहस्त्रार चक्र इथे असतं,
आज्ञाचक्र आपलं कपाळावर असतं मध्यभागी. विशुद्धी चक्र म्हणजे गळा. अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र. पुढे मी पीपीटी मध्ये शेअर करते. अनाहत चक्र, त्याच्यानंतर बेंबीच्या वरती आपलं मणिपूर चक्र, आणि बेंबीच्या खाली स्वादिष्ठान चक्र, आणि सगळ्यात शेवटचं आणि खूप महत्वाचं की ज्याला कॅप्टन म्हणतात ते मूलाधार चक्र. ओके. आता इथे मी चक्रांची नावं पीपीटी शेअर केली आहे, तर तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. तर सहस्त्रार चक्र, जसं मी मगाशी म्हटलं की सहस्त्रार चक्र टाळूचा भाग. सहस्त्रार चक्र टाळूचा भाग, त्याचा रंग असतो जांभळा, आणि त्याचा उपयोग ते बॅलन्स राहिल्याने काय होतं, आध्यात्मिक छान आपण त्या अध्यात्माकडे वळतो, किंवा आपल्याला अध्यात्माची आवड असते. ज्याचा तो सहस्त्रार बॅलन्स असतो तो आध्यात्मिक, ज्याचा बॅलन्स नसतो तो नास्तिक. साधं सरळ आहे हे, म्हणजे जस्ट उदाहरण देण्यासाठी आहे की सहस्त्रार चक्र म्हणजे मेंदूचा भाग येतो आपला, त्याच्यात तो अवयव मेंदूचा येतो. तिथे आपल्याला अध्यात्माची जागृती, शांती आणि बुद्धीने काम करणं, तो सगळा भाग जो आहे तो सहस्त्रार चक्रांमध्ये येतो. जर हे सहस्त्रार चक्र आपण म्हटलं मगाशी असंतुलित झाल्याने काय होऊ शकतं, की तिथे सगळंच आध्यात्मिक तुटकपणा येतो, अशांती येते, आपण बुद्धीने काम नाही करत. ठीक आहे. म्हणजे इथे आपल्याला राग, म्हणजे खूप चिडचिडपणाने निर्णय, आपण कुठलाही निर्णय घेतला तर त्याचं नुकसानच आहे, एवढं लक्षात ठेवा. बुद्धीने काम नाही होत तिथे. ओके. म्हणजे त्याचा परिणाम साहजिकच आपल्या लाईफस्टाईलवर होतो, बरोबर ना. ते चक्र जर असंतुलित असेल तर नुकसानच आहे ना. मग ते बॅलन्स कसं ठेवायचं आहे, मग ह्या चक्रांवर आपल्याला हिलिंग करायचं आहे, रेकी करायची आहे, ही प्राण ऊर्जा द्यायची आहे, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहेत, पॉझिटिव्ह थॉट्स तिथे द्यायचे आहेत. हाताद्वारे ती ऊर्जा आणि आपलं माइंड आणि आपला इंटेन्शन, आपला भाव शुद्ध ठेवायचा आहे. पुढे आज्ञाचक्र, त्याचा रंग आहे निळा, रॉयल ब्ल्यू, किंवा आपण जांभळा थोडासा ब्लॅकिश शेड असं. पुढे तो जर संतुलित असेल, आज्ञाचक्र थर्ड आय इथे म्हणतो आपण, ते थर्ड आय, तर इथे आपल्याला खूप छान आयडिया सुचतात. आपण म्हणतो मला आयडिया सुचली, इथे डोक्याला हात लावतो. तसंच की आपली सगळी कल्पनाशक्ती तिथून येते, आपण बुद्धीने विचार करतो, छान स्टेबल म्हणजे शांततेत विचार करतो. आपल्याला शांत वाटतं जेव्हा आपण म्हणतो की माझं डोकं शांत आहे. पण जर इथे असंतुलित असेल काही कारणांमुळे, म्हणजे काय, डोक्यात खूप राग राग आहे, आपण खूप राग राग करतोय, खूप राग व्यक्त करतोय दुसऱ्यांबद्दल, किंवा आपण म्हणतो की निर्णय क्षमता कुठेतरी कमी पडते, डोक्यात खूप साऱ्या गोष्टी साठवून ठेवतो, खूप कचरा विचारांचा, नकारात्मक विचारांचा कचरा साठवून ठेवतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी त्यातनं वेगळ्या म्हणजे शारीरिक आजारात त्याचं रूपांतर होतं. म्हणून आपल्या सगळ्या लाईफस्टाईलवर त्याचा इफेक्ट आणि साईड इफेक्ट होत असतो. बॅलन्स राहिल्याने निश्चितच चांगल्या गोष्टी होतात, आणि बॅलन्स नसण्याने निश्चितच तोटा होतो. म्हणजे इथे निर्णय घेण्याची क्षमता, आपला अभाव खूप चुकीचा होतो, संभ्रम होतात, भीती वाटते, कॉन्फिडन्स डाऊन होतो, बऱ्याच गोष्टी होतात. तिसरं चक्र आहे विशुद्ध चक्र, त्याचा रंगही निळा आहे, स्काय ब्लू, इथे स्पेसिफिक स्काय ब्लू आहे. इथे विशुद्धी चक्र कम्युनिकेशन स्किल ज्याचं खूप छान आहे, त्याचं विशुद्धी चक्र आपण समजून घ्यायचं की खूप ऍक्टिव्ह आहे, बॅलन्स आहे. त्याचं म्हणतो की बोलण्याची म्हणजे अभिव्यक्त करण्याची वगैरे, किंवा नेहमी तो खरं बोलतो, नेहमी तो खरं बोलतो, तेव्हा त्याचं छान चक्र ऍक्टिव्ह असतं, बॅलन्स असतं. पण त्याच्या अपोजिट, ज्याला खूप आतून भीती वाटते, बोलायला अडचण येते, किंवा आपलं मत एक्सप्रेस करू शकत नाही, बोलू शकत नाही, मनातल्या गोष्टी मनातच ठेवतो, किंवा खूप चलाखणी बोलत असतो की मनात एक बाहेर एक,
अशा गोष्टी, अशा कृतींमुळे, अशा वागण्यातल्या आपल्या स्वतःच्या कृतींमुळे तो कन्फ्यूज, काही डिसिजन मेकिंगला तो बऱ्याच गोष्टी, घोटाळे करणं, खोटं बोलणं, बरंच बरंच म्हणजे आपण म्हणतो की काही काही वेळी म्हणतो आपण की हा तुम्ही या माझ्याकडे, नक्की या, असं. आणि नंतर ती व्यक्तीची पाठ फिरली की आपण काय म्हणतो, अरे काय डोक्याला कटकट आहे. हे अशा गोष्टी तुम्हाला वाटतात फार साध्या, पण आपलं विशुद्धी चक्र, ही एनर्जी, ही ऊर्जा शक्ती, प्राणशक्ती, रेकी शक्ती, ती तिथे ब्लॉक होते, ऊर्जा वाहण्याचा अडथळा निर्माण करते आणि मग त्याचं इनबॅलन्स म्हणतोय, अनबॅलन्स, सॉरी. आणि त्याच्यामुळे बऱ्याच अडचणी, म्हणजे आपलं कम्युनिकेशन स्किल डाऊन होतो, कॉन्फिडन्स डाऊन होतो, बऱ्याच अडचणी येतात, गोंधळ उडतो, खूप अडचणी येतात. पुढे अनाहत चक्र. आता तुम्ही वरच्या 3 चक्रांवरनं अंदाज आलाच असेल. अनाहत चक्राला इथे हार्ट चक्रही म्हणतात. त्याचा रंग आहे हिरवा आणि त्याचं बॅलन्स ज्याचं ज्याचं आहे तो खूप प्रेमळ, दयाळू, खूपच संतुलित असल्याने तो खूप इतका मन आणि बुद्धीने काम करणारा असतो. पण ज्याने ज्याने मनात राग धरून ठेवलेला आहे किंवा ज्याला ज्याला मनातलं बोलता आलेलं नाही, मनात खूप गोष्टी साठवून ठेवल्यात, जुन्या गोष्टी साठवून ठेवल्यात, बऱ्याच गोष्टींमुळे ह्या अनाहत चक्रावर त्याचा निश्चितच परिणाम होत असतो. फायनान्शियल भीती, मनात आपल्याला प्रत्येक गोष्टीची भीती निर्माण होते. मग ती भीती सुद्धा ह्या चक्रांवर, ह्या ऊर्जेवर परिणाम करते. म्हणजे काय की कुठेतरी असंतुलित होते आणि त्याचा परिणाम तणाव, दुःख आणि नातेसंबंधातले क्लेश ह्या सगळ्यावर परिणाम करतात. म्हणूनच मी म्हणलं की रेकी ऊर्जा ही प्राण ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या जीवनावर, मानसिकतेवर, आपल्या शारीरिक आजारांवर कशी काम करते. तर मुळात ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स राहिल्या तर किती सुंदर जीवन, सकारात्मक ऊर्जेचं जीवन आपल्याला निश्चितच तणावमुक्त करणार आहे, शांतता देणार आहे, सुख देणार आहे आणि फायनान्शियली पण आपल्याला मुक्त करणार आहे. पुढे मणिपूर चक्र, त्याचा रंग आहे पिवळा. म्हणजे इथे आपण म्हणतो की आत्मविश्वास ज्याचा खूप छान आहे, पॉझिटिव्ह, येस, खूप छान, इच्छाशक्ती दांडगी. म्हणजे काय, बॅलन्स आहे हे चक्र त्याचं, तो खूप प्युअर गोष्टी सगळ्या म्हणतो. आणि जर ह्याच्या उलट तुम्ही समजून घ्या आपली एनर्जी डाऊन होते, जसं पोट आहे, मणिपूर चक्र मी मगाशी म्हटलं बिंबीच्या वरती, पोटात गेल्याशिवाय काही सुचत नाही, एनर्जी डाऊन होते ना. पण काही काही आजार होतात पोटातले, तर ते कशामुळे होतात तुम्ही म्हणाल ते कसं काय. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आपली कृती, वागणं, बोलणं, सगळं, म्हणूनच मगाशी म्हटलं की प्रथम रेकी जाणून घेण्याआधी हे जाणून घ्या की इथे स्वतःवर काम करायचं आहे, स्वतःतल्या ब्रह्मांडीय ऊर्जेवर काम करायचं आहे, त्याला बॅलन्स, संतुलित ठेवायचं काम करायचं आहे. तेव्हाच आपण या सगळ्यातून सहज आनंदाकडे जाणार आहोत. फक्त आनंद आणि आनंद, सुख, शांती, करुणा, प्रेम, ह्या सगळ्या पॉझिटिव्हच गोष्टी घडतात. हे मी इतकं आत्मविश्वासाने सांगते कारण तो अनुभव मी स्वतः एक सामान्य व्यक्तीतून घेतलेला आहे. येस संजय सर. मॅम मी लिव्ह ठेवू शकते का मीटिंग? ऍक्च्युली मला बाहेर जायचं आहे. ओके, मी रेकॉर्डिंग मिळेल मॅम, सो डोंट वरी, तुम्ही ठीक आहे तुमचं काम करू शकता. येस, थँक्यू, मॅम. तुम्ही ऐकलत इथपर्यंत, खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. पुढे स्वाधिष्ठान चक्र, त्याचा रंग आहे ऑरेंज नारंगी. जसं म्हणतो इथे सर्जनशीलता, उत्साह आणि रिलेशन मेंटेन करण्याच्या गोष्टी इथे येतात. जो खूप छान सगळ्या गोष्टी हँडल करतो. नेहमी आपण पाहतो एखाद्याचा चेहरा फार उत्साही असतो, नेहमी नेहमी इतका हसतमुख आणि छान एनर्जेटिक आपल्या समोर येतो. तो कसा काय,
त्याचं स्वादिष्ठान चक्र समजून घ्यायचं की बॅलन्स आहे, ऍक्टिव्ह आहे, संतुलित आहे. त्याच्या उलट जसं स्वादिष्ठान चक्र ज्याचं काही पोटात राहत नाही, गॉसिपिंग, बऱ्याच गोष्टी करतो आपण, भावनिक, बऱ्याच बऱ्याच गोष्टी. आता ते तुम्ही समजून घ्या. भावनिक, समतोल, अपराधीपणा, किंवा आपण म्हणतो की खूप सारं आपण इथे साठवून ठेवतो. प्रत्येक चक्रांमध्ये त्या त्या कृतीनुसार आपल्या चुकीच्या सवयींमुळे त्या चक्रांवर खूप परिणाम होत असतो. त्याच्यामुळेच हे ताण, तणाव, दुःख, रिलेशन आणि फायनान्शियल सगळ्या परिस्थितीवर सुद्धा तितकाच परिणाम होत असतो. पुढे मूलाधार चक्र, त्याचा रंग आहे लाल. आणि मी जसं म्हटलं की स्थैर्य, सुरक्षितता आणि आत्मविश्वास. मूळ, मूलाधार, रूट चक्र, आधार ज्याच्यावर आपण उभे आहोत, आपलं शरीर उभं आहे. मूलाधार जसं स्वादिष्ठान चक्राच्या आपला प्रायव्हेट पार्ट, त्याला आपण इथे मूलाधार चक्र म्हणतो. तर इथे आहे स्थैर्य, सुरक्षितता आणि आत्मविश्वास, ज्यांचं व्यवस्थित बॅलन्स राहतं. इथे एक आणखी मी सांगेल की ज्यांचे ज्यांचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात त्यांचं मूलाधार चक्र बॅलन्स नाही. ते पुढे आहे का कसं, ते लेवल 1 मध्ये आहे. थोडक्यात इथे जाणून घेऊयात. त्याच्या विरुद्ध म्हणजे कोणाला भीती वाटते, अनसिक्युअर्ड वाटतं, फील असुरक्षित वाटतं, तर भीती, ताण, रात्री खूप आपण घाबरून उठतो किंवा बऱ्याच गोष्टी येतात, ताण असतो डोक्यात, झोप नाही लागत, बऱ्याच गोष्टी, हे विचारां सगळ्यांमुळे हे मूलाधार चक्र आपलं असंतुलित असतं. आणि निश्चितच त्याचा परिणाम आपल्या सगळ्या जीवनावर होत असतो. ओके, पुढची हे आहे की रेकी का शिकायला हवी. सगळ्यांनी रेकी जाणून घेतली, रेकी कशी काम करते हे प्रॅक्टिकल अनुभव घेतलात, आणि आपले शारीरिक म्हणजे ही ऊर्जा केंद्र ही जाणून घेतली. ही ऊर्जा केंद्र बॅलन्स राहिल्यावर काय आणि नाही बॅलन्स तर काय त्याचं नुकसान, यांनी आपल्या लाईफस्टाईल मध्ये कसे परिणाम करतात, तर ते पाहिलं. पुढे रेकी का शिकायला हवी हे सगळं जाणून घेतलं. मग रेकी शिकायची का, तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की मुळातच आपल्याला स्वतःवर काम करायचं आहे, स्वतःच्या ऊर्जेवर काम करायचं आहे. आणि ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ती इतकी प्रभावशाली आहे, पॉवरफुल आहे, ती आपल्याला प्रत्येक गोष्टीत उपचार पद्धत म्हणून वापरायची आहे. म्हणजे जसं माझं डोकं दुखतंय, जसं ती मगाशी म्हणाली मॅम, एक मॅम म्हणाल्या की मी माझ्या आईसाठी ते वापरलं उपचार पद्धती. निश्चितच आपल्याला म्हणतो की औषध घ्यायला किती छान ना, नाही घ्यायचे औषध. जर ह्या स्पर्श चिकित्सेने, ह्या रेकी उपचार पद्धतीने जर आपले आजार बरे होणार असतील विदाउट मेडिसिन, तर निश्चितच आपण खूप आनंदी आणि छान असणार आहोत. त्याच्यामुळे निश्चितच ही सुरक्षित उपचार पद्धत आहे, आणि जी आपण जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. आणि रेकी शिकल्यामुळे स्वतः व्यक्ती मानसिक, शारीरिक, भावनिक आरोग्य, निरोगी म्हणतो की ह्याच्यात निश्चितच सुधारणा होऊन अनुभव घेतो आनंदाचा, शांततेचा, तणावमुक्तीचा. जसं रेकी का शिकायची मी म्हटलं की सगळ्यांना आज ताण तणाव आहे, बऱ्याच गोष्टी खूप धावत्या जगातल्या चाललेल्या आहेत, कोणाशी बोलणं, कोणाशी बऱ्याच गोष्टी आहेत. तर रेकी शिकल्याने व्यक्तीला तणावमुक्त होता येतं, आंतरिक शांतता मिळते आणि सुंदर सगळं जीवन आनंदमय होतं. मुळात आपण रेकी का शिकायला हवी, तर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्या का आणि कशामुळे येत असतात हे समजतं. आर्थिक अडचणी कशामुळे येत असतात, जसं मी सांगितलं चक्र, आपलं वागणं, कृती हे आपलं ऊर्जेवर त्याचा परिणाम करतं आणि मग ते सगळं विस्कळीत होतं. म्हणून ते सगळं सुरळीत होण्यासाठी रेकी शिकायची आहे.
पुढे पुढे रेकी उपचार पद्धती ही आपण जाणून घेतली की त्याच्या मागे उद्दिष्ट काय आहे की सगळ्यांना आपल्याला शांत आनंद सुदृढ आरोग्य ह्या सगळ्यातनं मुक्ती म्हणजे काय की हे सगळं आज हेच हवंय आपल्याला जीवन म्हणजे काय आनंदी जीवनाचा मार्ग हाच आहे आज सगळे मेडिटेशन करतात कोणी योगा करतं हेल्दी राहण्यासाठी जे जे आज करता येईल रेकी ऊर्जा स्वतःकडे आहे त्याला डेव्हलप करा त्या ऊर्जेला एक पॉवरफुल बनवा आणि निश्चितच जीवन सुखमय करा जसं मी म्हणलं चक्राचं संतुलन साधलं जातं आणि आपली प्रक्रिया मानसिक स्वास्थ्य सगळं सुधारलं जातं फायनान्शियली सुद्धा सगळ्या गोष्टी सुधारल्या जातात आणि संपूर्ण शरीरावर याचा एक सुंदर परिणाम सकारात्मकच परिणाम होतो आजूबाजूलाही एन्व्हायरमेंट आपली परिस्थिती इतकी पॉझिटिव्ह होते मग काय पाहिजे ना आणखी ओके ही उपचार पद्धती जसं मी म्हटलं की स्वतःवर आपण करू शकतो पुढे रेकीचे फायदे साहजिक आहे फिरून फिरून आपण तिथेच येतो हो ना जीवनाच्या घडामोडी ज्या आहेत त्याच्यावरच येतो की मला खूप स्ट्रेस आहे डिप्रेशन मध्ये मी गेलेली आहे मी जात आहे माझ्याकडे फायनान्शियली प्रॉब्लेम आहे माझं शरीर साथ देत नाहीये खूप चिंता ताण तणाव मनशांती नाही तर इथे नक्कीच रेकी ऊर्जा ही ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे होणारे फायदे तुम्ही तणावमुक्त राहणार आहात मन शांती शरीर शांतता म्हणजे मन आणि शरीर शांती प्रदान करतं मानसिक ताण कमी करतं आणि आजारापासून मुक्ती शारीरिक वेदना कमी करतं रोग मुक्त होण्यासाठी निश्चितच ह्या नैसर्गिक ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप म्हणतो की पॉवर आलेली असते शक्तिशाली झालेली असते आणि निश्चितच आजारापासून आपण मुक्त होतो भावनिक संतुलन म्हणजे आपल्या विचारांमध्ये कृतीमध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट येते म्हणजे ठरवून सुद्धा आपण मग रागवू शकत नाही तो बदल आपल्यात होतो प्रेमाच्या ठिकाणी प्रेमाचं बीज रोवलं जातं जसं मी सुरुवातीला म्हटलं की जे पेराल तेच उगवेल म्हणजे की पॉझिटिव्ह थॉट्स पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह वागणं कृती सगळ्याच गोष्टी ही ब्रह्मांडीय ऊर्जा सकारात्मक होते आणि निश्चितच खूप आपल्याला भावनिक आणि तणावमुक्त करते इथे मुळात स्पिरिच्युअल सुद्धा गोष्ट आहे कारण ही भारतीय संस्कृतीतलीच ग्रंथातलीच गोष्ट आहे स्वतःकडे असलेली ब्रह्मांडीय ऊर्जा आहे तर अध्यात्मक आहे स्पिरिच्युअल आणि सायन्स जसं मी सांगितलं जसं ते चक्र आणि सगळ्याच गोष्टी शारीरिक पंचतत्व ह्या सगळ्या गोष्टी सायन्स आणि अध्यात्म आहे ह्या दोन्हीचं जे एक रूप आहे त्याची आपल्याला जाणीव होते फील होतं त्या सगळ्या गोष्टी आणि आत्मसाक्षात्कार साधतो आणि जीवनात आनंद आनंद शांतता आणि फक्त शांतता अनुभवता येते आणि सुदृढ आरोग्य आणि जगाशी सकारात्मक संबंध म्हणजे जिथे जाल तिथे तुमचा ऑरा म्हणजे सॉरी ऑरा तुम्हाला कल्पना नाही आपला आभामंडल म्हणजे की ही ऊर्जा सकारात्मकच एनर्जी सगळीकडे पास करते तुम्ही जाणवत असाल आज मी इथे बसलीये फुल फुल पॉझिटिव्ह एनर्जी ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्याकडे आहे ती ऊर्जा मी इतकी इंटेन्शन माझा भाव शुद्ध ठेवून आज तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देत आहे तर निश्चितच सकारात्मक ऊर्जा जात आहे माझ्या बोलण्यातून माझ्या वागण्यातून त्याच्यामुळे निश्चितच सगळ्या गोष्टी सुधारतात नाते संबंध सुधारतात पुन्हा रेकीचा मुख्य उद्देश आहे शांती आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती हाच उद्देश आहे म्हणून असे वेबिनार असे काउन्सिलिंग अशा गोष्टी बऱ्याच गोष्टींमधून माझं एकच ध्येय आहे की ही ऊर्जा ब्रह्मांडी ऊर्जा आज घरोघरी पोचली पाहिजे
प्रत्येक घरात शांती, आरोग्य आणि अध्यात्म पोचलं पाहिजे आणि त्याचा उपयोग हळूहळू आपण स्वतः करता करता इतरांपर्यंत द्यायचे. जसं मी म्हंटल, एक बी पेरली तर मल्टीप्लाय त्याचे फायदे असतात आपले. ओके. त्याच्यामुळे निश्चितच स्वप्रेरित रेकी हिलिंग फाउंडेशन कडून रेकी शिकू आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू. तर पुढे जाणून घेणार आहात की रेकी कशी शिकायची आहे. त्याचे लेवल असतात. रेकी ही 4 लेवलमध्ये शिकवली जाते. रेकी लेवल 1 त्याला फर्स्ट डिग्री म्हणतो आपण. तर ही फर्स्ट डिग्री मध्ये आपण स्वतःवर काम करतो. म्हणजे काय, ही उपचार पद्धती स्वतःसाठी आपण वापरतो. त्याच्यासाठी मिनिमम डेली प्रॅक्टिस होते आणि त्या प्रॅक्टिस मधून निश्चितच आपल्याला आपले चक्रास ऍक्टिव्ह होतात, आपली ऊर्जा पॉझिटिव्ह होते. पुढे रेकी 2 लेवल सेकंड डिग्री 2 त्याच्यामध्ये निश्चितच लेवल 2 मध्ये आपण स्वतःला हील करता करता ही रेकी ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा स्वतःला देता देता आपण दुसऱ्यांसाठी सुद्धा वापरू शकतो. म्हणजे आपल्या आजूबाजूची व्यक्ती त्यांच्यावर सुद्धा हे उपचार पद्धती, ही स्पर्श चिकित्सा पद्धती, रेकी हिलिंग पद्धती आपण वापरतो. आणि याच्यामध्ये शिकवलं जातं रेकीचे काही पॉवरफुल शक्तिशाली सूत्र आहेत, सिम्बॉल्स आहेत. जसं की होन्शो जोशोनेन, सेहेकी, चोकुरे असे काही सिम्बॉल्स आहेत की जे आपल्याला आणखी पॉवरफुल करतात आणि आपल्याला निरोगी ठेवतात, शांत ठेवतात, आनंदी ठेवतात. आणि इथेही रेकी लेवल 2 मध्ये 25 मिनिटाची डेली प्रॅक्टिस करावी लागते. त्याच्यामुळे आपले चक्र 60% शुद्ध ऍक्टिव्ह होत असतात. पुढे रेकी थर्ड डिग्री मध्ये सुद्धा आपण स्वतःला करता करता दुसऱ्यांना करतो. परंतु जसं सेकंड डिग्री मध्ये फक्त आपल्या जवळ असलेल्या व्यक्ती, म्हणजे माझ्या घरातली व्यक्ती, मित्र म्हणजे समोर शेजारी जवळ असलेली. ओके. पण थर्ड डिग्री मध्ये आपण डिस्टन्स हिलिंग, 7 समुद्रा पलीकडच्या व्यक्तींना सुद्धा, ह्या भिंतीच्या पलीकडे सुद्धा कुठेही आपण ही डिस्टन्स हिलिंग ऊर्जा शक्ती, प्राण शक्ती देऊन त्यांच्या प्रॉब्लेम्सला आपण सॉल्व, म्हणजे एक सोल्युशन मिळतं आणि निश्चितच पॉझिटिव्ह सोल्युशन मिळतं. आणि त्याच्यामध्ये मेन अजून पॉवरफुल एक सिम्बॉल असतं, ते सिम्बॉल शिकवलं जातं. आणि जसं मी म्हटलं, प्रॅक्टिस पहिल्या डिग्रीमध्ये 40 मिनिटं, दुसऱ्या डिग्रीमध्ये 20 मिनिटं आणि थर्ड डिग्रीमध्ये 10 मिनिटं. तुम्ही पाहाल की हळूहळू हळूहळू आपण डेव्हलप होतोय म्हणून 10 मिनिटावर आलं. सुरुवात बेसिक, त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस 40 मिनिटं. मग हळूहळू आपण बरोबर सगळ्या गोष्टीतनं छान सकारात्मक आपल्यात चेंजेस होतात आणि बरोबर आपल्याला ते 10 मिनिटावर प्रॅक्टिसकडे आणतात. आणि तिथे निश्चितच थर्ड डिग्री आणि ग्रँड मास्टरच्या मध्ये 100% आपले सगळे चक्रा बॅलन्स होतात आणि खूप सुंदर रिझल्ट मिळतात. आरोग्य आणि शारीरिक, मानसिक सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतात, सकारात्मक रिझल्ट येतात आणि निश्चितच हे जीवन सकारात्मकच होतं. पुढे ह्याच्यामध्ये चौथी लेवल आहे ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टर म्हणजे मी म्हणेल की माझ्यासारखी एखादी सामान्य व्यक्ती करू शकते. आणि माझ्या जीवनात जसा मी बदल आणला, मी अनुभव घेतला आणि आज मला जगात माझं ध्येय आहे की ही सकारात्मक ऊर्जा पाठवायची आहे, शिकवायची आहे. प्रत्येकाच्या जीवनात शांतता, आरोग्य, मानसिक तणावमुक्त जीवन मला पोचवायचं आहे घरोघरी. आणि एक इथे मी निश्चितच सांगेन की इथे आपण ह्युमन एम्पॉवरिंग सोर्स सुद्धा इथे मिळतो आणि माझ्यासारखे निश्चितच
तुम्ही सुद्धा शिकू शकता. मुळात म्हणजे इथे शिक्षणाची अट नाही, वयाची अट म्हणजे थोडीशी मॅच्युरिटी मुलांमध्ये पाहिजे. जसं ती मगाशी मॅम होती ती छोटीच होती वयाने, जसं की एक समजूतदारपणा म्हणजे 15-16च्या नंतर किती पण वयाची मर्यादा नाही, कोणीही शिकू शकतो. आणि सेकंड मास्टर ग्रँड मास्टर मध्ये तुम्ही माझ्यासारखंच इतरांना शिकवू शकणार आहात. म्हणजे असे तयार झालेले असतात स्टुडंट. आणि निश्चितच इथे आपण दुसऱ्यांना अटुमेंट देऊ शकतो, दीक्षा देऊ शकतो. एवढं लक्षात घ्या. म्हणजे ही एक ऊर्जेची देवाणघेवाण होते. अटुमेंट म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढते, ब्रह्मांडी ऊर्जेशी कनेक्ट करून आपल्या एनर्जीशी मर्ज होते एकमेकांच्या. तर ते एक अटुमेंट दिल्याशिवाय ह्या गोष्टी पुढे जात नाही. जसं गुरु शिष्य परंपरा होती तसंच. पुढे चला, आज सगळं जाणून घेतलं. रेकी म्हणजे काय, रेकी का शिकायला हवी, रेकीचे फायदे काय, मुळात रेकी कशी काम करते, या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. आता मला सांगा, कोणाकोणाला शिकायला आवडेल? टाईप करा, हँड रेज करा. कोणाकोणाला शिकायला आवडेल? निश्चितच सगळ्यांनाच मी इथे म्हणेन की आपल्याला इथे शांतता हवी आहे, तणावमुक्त जीवन हवं आहे, निरोगी राहायचं आहे. त्याच्यासाठी स्वतःवर काम करायला तुम्ही तयार आहात? येस, बऱ्याच जणांचे येस 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 येस. ओके, बर. चला, सगळे रेडी आहात, जाणून घ्यायला रेडी आहात की मला हे 4 लेवल करायचे आहेत, मग कसे? बरोबर ना? पुढे निश्चितच मी इथे शेअर करत आहे स्क्रीन की आपण काय रेकी 1 मध्ये शिकणार आहोत. रेकीमध्ये रेकीचा परिचय खूप डिटेलमध्ये, खूप सविस्तर जाणून घेणार आहोत. रेकीचा इतिहास सुद्धा. एक मिनिट, कोण इथे स्क्रीन कोणाकडून तरी, ठीक आहे, हरकत नाही. रेकीचा परिचय आपण इथे जाणून घेणार आहोत इन डिटेल्स मध्ये. रेकीचा इतिहास आणि त्याची काही तत्व आहेत, काही नियम आहेत, ते जाणून घेणार आहोत डिटेल्स मध्ये. पुन्हा स्वतःच्या आणि इतरांसाठी उपचारांसाठी आपण ह्या सगळ्या पद्धतीची सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. पुन्हा चक्र, जसं मी थोडक्यात मगाशी सांगितलं की 7 चक्र आहेत, ते बॅलन्स राहिल्याने किंवा संतुलित असंतुलित झाल्याने काय परिणाम करतात, तर ह्या सगळ्या गोष्टी इथे आपण जाणून घेणार आहोत फर्स्ट डिग्री मध्ये. त्याच्यामध्ये ऊर्जेशी जोडण्यासाठी अटुमेंट असतं, दीक्षा दिली जाते. म्हणजे जसं मी म्हटलं की गुरु शिष्य परंपरेनुसार ह्या गोष्टी चालतात, म्हणजे दीक्षा दिली जाते. तर ती खूप महत्वाची असते. ह्या सगळ्या गोष्टी ह्यात होणार आहेत. आणि लेवल 1 नंतर डेली 40 मिनिटाची प्रॅक्टिस स्वतः मी लाईव्ह तुमच्याकडनं करून घेणार आहे. 21 दिवस ही प्रॅक्टिस होते माझ्यासोबत. आणि ह्याचे फायदे, रेकी 1 शिकल्याचे फायदे, जसं स्वतःवर इतरांवर मूलभूत उपचार करण्याची क्षमता, जवळचे व्यक्ती, शारीरिक आणि ऊर्जात्मक शुद्धीकरण, संतुलित कसे ठेवायचे हे चक्र चक्र माहिती झाले, रेकी माहिती झाली, ब्रह्मांडी ऊर्जा माहिती झाली, पण ही ऊर्जा त्याचं शुद्धीकरण बॅलन्स ठेवण्यासाठी कसं काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी निश्चितच इथे शिकवल्या जाणार आहेत. आणि मनशांती, तणावमुक्त जीवन आपण इथे अनुभव घेणार आहोत. आणि रेकी लेवल 1, डिग्री 1, प्रत्येक डिग्रीचे इथे सर्टिफिकेट दिले जातात. हा सर्टिफाय कोर्स आहे, त्याच्यामुळे निश्चितच पुढे जाणून घेऊया आपण पटापट, कारण माझे पुढचे पण कन्सल्टिंग्स आहेत ऑनलाईन. सो पुढे जाणून घेणार आहोत रेकीचा परिचय,
लेवल 1 मध्ये जो आपण लेवल 1चा क्लास आहे तो जानेवारी 9, 10 आणि 11 3 दिवसाचा असणार आहे. फर्स्ट डिग्री 3 दिवसात शिकवली जाणार आहे. त्याचा टाइम आहे रात्री 9 ते 10:30. आणि जसं इथे आहे की गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवसात लाईव्ह झूम क्लास असणार आहे. खाली कॉन्टॅक्ट आहे, माझं नाव आहे आणि त्याची फी. ही फी म्हटली जात नाही ऍक्च्युली. इथे एनर्जी एक्सचेंज होत असते. एनर्जी एक्सचेंज म्हणजे ॲटुमेंट जी दिली जाते त्याची ही म्हणतो ना फी असा हा शब्द नाही, पण एनर्जी एक्सचेंज मी इथे म्हणेल. तर ती फी आहे 1100. जाणून घेतल्यानंतर आता मला टाईप करा, कोण कोण तयार आहे. जाणून घेतलं रेकी म्हणजे काय, सगळ्याच गोष्टी. कोण कोण आता तयार आहे, कारण लवकरच 9 जानेवारीला 3 दिवसाचं आपलं लाईव्ह सेशन असणार आहे. आणि निश्चितच ह्या सगळा जो सिलेबस मी तुम्हाला दाखवला, तर हे निश्चितच तुम्हाला खूप छान शिकवलं जाणार आहे. आणि तुम्ही तो अनुभव घेत घेत, जसं मी म्हटलं की हे अनुभव घेण्याची गोष्ट आहे. हा अनुभव घेतल्यानंतर निश्चितच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात आणि बदल घडून येतो. चला, रेडी आहात? तर नक्कीच मी इथे म्हणेल की सगळ्यांनी ह्या संधीचा फायदा घ्या. जाणून घेतलं आहे, एक पाऊल उचला. आणि हा खर्च नाही, तर ही स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. कारण जर शांतता हवी आहे, सुख पाहिजे आहे, सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यावर का थांबला आहात? निश्चितच सगळ्यांनी इथे ऍडमिशन घ्यायचं आहे. ज्यांना ज्यांना ह्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे, तर आमच्या बरोबर रेकी शिकून जीवनात सकारात्मक बदल घडवा. शांतता, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव घ्या. आणि आध्यात्मिक प्रवासाला जीवन बदला, शांततेची ऊर्जा मिळवा, पॉवरफुल करा ही ब्रह्मांडीय नैसर्गिक मिळालेली ऊर्जा. स्वप्रेरित रेकी हिलिंग कडून रेकीच्या प्राचीन ऊर्जेचा अनुभव घ्या आणि निश्चितच जीवनाचा सकारात्मक बदल, त्याचा अनुभव घ्या. तर इथे स्क्रीनवर शेअर केलेला आहे माझा जीपे नंबर, नाव, नंबर, सगळे डिटेल्स इथे आहे, स्कॅन आहे. ज्यांना ज्यांना मी थोडस इथे शेअर करेन, एक 5 मिनिटं देईन. ज्यांना ज्यांना शिकायचं आहे त्यांनी एक 5 मिनिटं दिले जातील, त्यांनी या स्कॅनवर तुम्ही करू शकता, एनर्जी एक्सचेंज करू शकता, असं मी इथे निश्चितच म्हणेल. आणि छान ह्या संधीचं सोनं होणार आहे. ही संधी तुम्ही अनुभव घ्या आणि मग मला सांगा की खरंच रेकी हे स्वप्रेरित रेकी नाव देण्यामागे माझं तोच उद्देश आहे माझा, की स्वप्रेरित व्हा, स्वतःवर काम करा. एक मिनिट. ओके. स्वप्रेरित, स्वतःवर काम करायचं आहे, स्वतःला प्रेरित करायचं आहे, स्वतःला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या आहेत. असं कोणी सांगून होणार नाही. त्या अनुभवल्याशिवाय हे बदल तुम्हाला कळणार नाहीत. आणि हा जो जीवनाचा बदल आहे तो निश्चितच घडतो. हे मी इतक्या आत्मविश्वासाने सांगते, कारण मीही एक सामान्य व्यक्ती, एक हाऊस वाईफ, खूप साऱ्या एज्युकेशन नंतर सुद्धा मी ह्या रेकीकडे वळाले. कारण आज मी तो आनंद घेत आहे. निरोगी सुदृढ आरोग्य आणि जे जे कन्सल्टिंग, काउन्सिलिंग माझ्याकडे होतात, रेकी स्पर्श चिकित्सा वापरली जाते, तर त्यातून निश्चितच मी माझ्या
पायावर उभी आहे, सक्षम आहे, एक एम्पॉवरिंग. तर मुळातच या गोष्टीत उतरल्यानंतर खूप सारे बदल होतातच. सगळ्यांनी कोणी इथे जर पेमेंट केलं असेल तर प्लीज माझ्या नंबरवर पर्सनल तुम्ही स्क्रीनशॉट टाका किंवा ग्रुपवर टाकून द्या, काहीच हरकत नाही. पुढे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि हे जे 2025 नवीन वर्ष आहे, हे जसं इथे थँक्यू स्क्रीनवर आहे तसेच सप्तरंग तुमच्या आयुष्यात घेऊन येऊन अशी शुभेच्छा आहे. रेकीद्वारे तुम्ही निश्चितच हे सप्तरंग अनुभवाल. तर सगळ्यांना मी इथे म्हणेन की खूप खूप धन्यवाद. आणि आता कोणाला काही प्रश्न असतील तर निश्चितच इथे आपण बोलूयात. कोणाला काही विचारायचं आहे, काही शेअर करायचं आहे तर निश्चितच अनम्यूट करून बोला. कसं वाटलं वेबिनार, त्याचा फीडबॅक तरी निदान तुम्ही अनम्यूट करून द्यावा अशी अपेक्षा आहे. नमस्ते ताई. हा बोला सर. हा, सुरुवातीला मला जोडता आलं नाही, पण मी आता शेवट शेवट जोडलो, तर परत आपला आहे का म्हणजे असा वेबिनार ना? माहिती? हो निश्चितच चालूच असतात वेबिनार, त्याच्यामुळे आणि निश्चितच हे अपडेट्स ग्रुपमध्ये दिले जातील. हे आणि 4 हे रेकॉर्डिंग, दिवस एक 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 सेकंड सर, हे रेकॉर्डिंग आज जो वेबिनार झाला आहे ते रेकॉर्डिंग निश्चितच ग्रुपवर दिलं जाणार आहे. ते तुम्ही निश्चितच पहा, ऐका आणि मला पर्सनल कॉन्टॅक्ट करून काही क्वेश्चनही विचारू शकता. त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही पहा, हे मी शेअर करणार आहे ग्रुपवर आजचं. त्याच्यामुळे निश्चितच तुमचं हे बुडालं नाही असं मी इथे म्हणेल. आणि खूप छान तुम्हाला समजेल त्या व्हिडिओ मधून सुद्धा. चालेल चालेल, धन्यवाद ताई. ओके, धन्यवाद. आणखी कोणाला शेअर करायचं काही, कसं वाटलं वेबिनार, निदान हा फीडबॅक द्यावा, आनंद व्यक्त करा. इथे कोणालाही असं स्वतंत्र आहे, डिसिजन मेकिंग स्वतंत्रता आहे प्रत्येकाला. युनिव्हर्सल तुम्हाला इथे आज जोडून आणले तर निश्चितच पुढचं पाऊलही तुम्हाला ते युनिव्हर्सल टाकायला लावणार आहे. एक्सक्यूज मी मॅम, आपलं ही जी फीज आहे ही एकाच लेवलची आहे की सर्व लेवलला पडेल? ओके, व्हेरी गुड, खूप छान. मी पीपीटी शेअर केली, डिग्री लेवल 1 त्याचीच फक्त आहे 1100 रुपये. मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करते. पुन्हा एकदा पहा की फर्स्ट डिग्री त्याची तो क्लास जो होणार आहे तो जानेवारी 9, 10, 11 तारखेला होणार आहे. संध्याकाळी म्हणजे रात्री 9 ते 10:30 पर्यंत. आणि त्याचं जे फी आहे ती 1100 रुपये. रेकी फर्स्ट डिग्री स्वप्रेरित रेकी हिलिंग फाउंडेशन द्वारे निश्चितच 3 दिवसाचं असणार आहे. आणि त्याचा सिलेबस आहे इथे स्क्रीनवर शेअर. या सगळ्या गोष्टी खूप शांतपणे तुमच्या प्रश्नांचे समाधान होईपर्यंत होत असतं. खूप म्हणजे तुम्ही इथे अनुभव घ्यायचा आहे. इथे मी नुसतं सांगून उपयोग नाहीये. आजचा वेबिनार वरून तुम्ही अंदाज बांधाल की खूप व्यवस्थित शांतपणे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शिकवल्या जाणार आहे, तुम्हाला देण्यात येणार आहे. लक्षात आलं? ज्यांनी हा प्रश्न विचारला आहे त्यांच्या लक्षात आलं आहे की ही फी रेकी फर्स्ट डिग्रीची आहे? हो. ओके, थँक्यू. आणखी कोणाला काही प्रश्न? बोला, मन मोकळं बोलू शकतं इथे, कोणाला असं. नमस्ते मॅडम. हा, नमस्ते सर.
मॅडम आपली पहिल्या तर समजा 3 दिवसात डिग्री झाली तर नंतर दुसऱ्या डिग्रीचा प्रोग्राम कधी असेल? फर्स्ट डिग्री बेसिक प्रॅक्टिस 21 दिवस मी करून घेत असते. त्याच्यानंतर लेवल 2. कारण बेसिक तुमचं पक्क झाल्याशिवाय मी पुढे जात नाही. आणि 21 दिवस ही प्रॅक्टिस स्वतः मी तुमच्या सोबत असते. आणि इथे मी आणखी आवर्जून सांगेन की लाईफ टाईम तुम्ही माझ्याशी जोडलेले राहणार आहात. कुठलीही अडचण, कुठल्याही गोष्टी, कुठलेही प्रश्न हे निश्चितच तुमच्या प्रश्नांचं निरसन केल्याशिवाय मी पुढे जात नाही. धन्यवाद. थँक्यू. आणखी बोला, तुम्ही बोला. फीडबॅक खूप छान दिलेले आहेत. खूप छान झालंय मॅम. फीज ऑफ लेवल ऑफ ओनली ओके. बऱ्याच चॅटिंग मध्ये छान आलेलं आहे. त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. खूप छान सगळ्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. छान ऐकून घेतलेलं आहे. पुन्हा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. असं मी इथे समजेन की कोणाला काही विचारायचं असेल तर निश्चितच माझा नंबरही स्क्रीनवर मी पुन्हा एकदा शेअर करते. 8879946306. पर्सनल कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही विचारू शकता, क्लास जॉईन करू शकता. त्याच्यासाठी निश्चितच आज एक पाऊल उचला. निश्चितच तुम्हाला ध्येयाकडे, आयुष्याकडे, भविष्याकडे, पॉझिटिव्ह ऊर्जेकडे इथे कोणीतरी पेमेंट केलेलं आहे. 1 मिनिट. पांडुरंग सरांनीच. थँक्यू सर. खूप खूप वेलकम. अभिनंदन डिग्री लेवल 1 मध्ये तुमचं. आणि निश्चितच तुमचं समाधानकारक इथे खूप छान तुम्हाला ही सकारात्मक ऊर्जा डेव्हलप करणार आहे सगळ्याच गोष्टी. खूप खूप धन्यवाद. निश्चितच आजपासून लाईफ टाईम पर्यंत तुम्ही माझ्याशी जोडलेले आहात. स्वप्रेरित रेकी फाउंडेशन मध्ये जोडलेले राहणार आहात. काही हॅलो सर. आ, काही विचारायचंय का सर तुम्हाला आणखी? तुमचा अनम्यूट. ते रेखी आणि ते न्यूमरोलॉजीचा काही संबंध आहे का? ते नंबर्स वगैरे जसे मोबाईल नंबर, घर नंबर ते आता हे करून घेतात. नाही. न्यूमरोलॉजी हा वेगळा आहे. ऍस्ट्रॉलॉजी वेगळा क्लास आहे. परत स्विचवर्ड्स वेगळा क्लास आहे माझा. टॅरो रिडिंग वेगळा क्लास असतो. एंजल थेरपी सुद्धा इथे शिकवली जाते. टॅरो रिडिंग पण शिकवलं जातं. स्विचवर्ड्सचा पण क्लास असतो. बऱ्याच गोष्टी इथे प्राणिक हिलिंगही शिकवलं जातं. रेकी उपचार पद्धती शिकवली जाते. बरेच क्लासही होतात. त्याचा याच्याशी काही रेकीशी काही संबंध नाहीये. न्यूमरोलॉजी. ओके मॅम. ओके. थँक्यू. थँक्यू. चला, आणखी कोणाला विचारायचं आहे? काय समजलं नाही, काय समजलंय? निश्चित हे शेअर करू शकता तुम्ही. ओके. चला, आपण इथे थांबतोय. कारण बरेच जण जे जे आहेत शेवटपर्यंत, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. रेकी जाणून घेण्याबद्दल निश्चितच धन्यवाद. आणि ही संधी पुन्हा पुन्हा जरी आली तरी निर्णय तुमचा आहे. आणि युनिव्हर्सल तुम्हाला निश्चितच ह्या गोष्टी देणार आहे. पाऊल उचला आणि ह्या संधीचं सोनं करा. आणि पेमेंट 9 तारखेपर्यंत करू शकता तुम्ही. मॉर्निंग आपली बॅच आहे संध्याकाळी, तर तुम्ही 5 वाजेपर्यंत निश्चितच पेमेंट करू शकता. आणि छान रेकी मध्ये या आणि आपलं लाईफ बदला. निरोगी राहा, आनंदी राहा. थँक्यू सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. आता इथे मी मीटिंग थांबवतीये. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू सर्वांना. आणि ज्यांनी पेमेंट केलंय त्यांचं खूप खूप स्वागत आहे. निश्चितच लाईफ टाईम पर्यंत आपण जोडलेले राहणार आहोत. धन्यवाद सगळ्यांना. बाय. शुभरात्री. गुड नाईट.